मॅम आपण बघतो की क्लास करतात मुलं कधी कधी, पण त्यांना मग जॉब का नाही मिळत? रेशो कधी कधी असं होऊन जातं की यार मी क्लास केला पण मला जॉब नाही मिळाला, याचं कारण काय? हां, पण जर तुम्हाला जास्त कमवायचं तर डेटा सायन्सला तुम्ही गेलं पाहिजे, कारण तिथे स्कोप आहे. डेटा सायन्स. मॅम डेटा सायन्सबद्दल थोडं जर एक्सप्लेन केलं ना की डेटा सायन्स काय आहे, त्याचं काम काय असतं? म्हणजे आता तुम्ही असं एक्सप्लेन करा की ते पॅरेंट्सला पण कळेल आणि मुलांना पण कळेल, तर टेक्निकल भाषेत पण आणि सामान्य भाषेत पण. मला असं म्हणायचं की जर तुम्हाला IT मध्ये व्हाईट कॉलर जॉब पाहिजे ना, मग तुम्ही 6 महिने डेडिकेटेडली अभ्यास केला पाहिजे. मॅम खरंच एखाद्याला कमी मार्क जर अकॅडमिक्समध्ये किंवा ज्याचा कोड वीक आहे म्हणजे कॉलेजमध्ये असताना, तो व्यक्ती खरंच काही करू शकत नाही का मॅम? की बदलू शकतं आयुष्य त्याचंही? की नाही, मला माझ्या 25 पर्यंत 5 लाखाचं पॅकेज पाहिजे. त्यासाठी आज भले मी 12,000 सुरुवात करेन, पण मला माहिती आहे की माझी कॅपॅसिटी तेवढी, कदाचित ती कॅपॅसिटी मी वाढवू शकतो. करेक्ट. काय असतं, लँग्वेज आहे शेवटी. तुम्हाला फॉरेनचे क्लायंट असतात, त्यांच्यासोबत कम्युनिकेट करायला इंग्लिश ही मस्ट आहे. कंपन्यांची पण चूक नाही त्याच्यामध्ये की इंग्लिश का गरजेची आहे. तुम्हाला कम्युनिकेट करायला इंग्लिशच लागते तिथं. तर मित्रांनो, हे खूप समजून घ्या की इंग्लिश ही शिकली गेली पाहिजे. आणि जेव्हा आपले मराठी मुलं इंग्लिश प्लस त्यांचं टेक्निकल नॉलेज एकत्र येईल ना, तर हे फाडून टाकतील. मग आपण जर लय मेहनत घेतो कोडिंगची, मग आपण इंग्लिश का नाही बोलत? बरोबर. बरं, जर येत नाही तर त्यासाठी मग समोरून वेळ देणं गरजेचं आहे ना सर. तुम्ही शिकवतात ना मॅम इंग्लिश? डेली चालतं. डेली तुम्ही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि इंग्लिश शिकवतात. जेव्हा बघतो की मुलगा पुण्यात येतो आणि त्याच्यानंतर क्लासेस बघतो, तुमच्याकडे लावा किंवा दुसरीकडे लावा मॅम, एक रिक्वायरमेंट असते की लॅपटॉप हवंच, मोबाईल हवाच. हे पालकांना वाटतं आणि मुलगाही म्हणतो की मुलगी म्हणते की नाही, मला लॅपटॉप घेऊन द्या तुम्ही आजच्या आजच. ठीक आहे, तर तुम्हाला काय वाटतं, किती गरज आहे लॅपटॉपची लगेच? मला असं वाटतं ना सर की जर तुमचं बजेट नसेल, जर क्लासरूम करता तर आम्ही पण अवेलेबल करून देतो. मला असं वाटतं जॉब मिळेल का यापेक्षा मला ट्रेनिंग कसं चांगलं मिळेल याच्यावरती फोकस पहिले ठेवला पाहिजे. कारण जॉब नाही, ऑब्व्हियसली स्किल नसल्यामुळे जॉब नाही, हा पहिला फॅक्टर आहे. बरोबर. जर समोरून तुम्हाला कोणी अशा आमिष देत आहे की बाबा तुला गॅरंटी सकट मिळेल, लिहून मिळेल, याच्यावर विश्वास ठेवू नका. कारण जॉब हे असं लिहून नाही मिळत सर. तुम्हाला स्किल सेट असेल तर तुम्हाला इंटरव्ह्यू द्यावा लागतो. बरोबर आहे. समोर दुसरं मी असं ऐकलं की मोठ्या मोठ्या कंपन्यांनी हायरिंग कमी केलंय किंवा थांबवलंय, तर ऍक्च्युअल रियालिटी काय आहे? आणि जर असं असेल तर मग आपण कसं काय म्हणू शकतो मुलांना की तुम्ही IT घ्या? की स्वतःहून अपग्रेड केलं पाहिजे. मला कुणीतरी येऊन रिप्लेस करेल याची वाट न बघता मी कसं बेस्ट रिप्लेसमेंट होऊ शकतो एखाद्याचे, हे बघणं गरजेचं आहे. बरोबर. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे पुणेरी पॅटर्नच्या सारिका बुतारे मॅम. मॅम नमस्ते. नमस्कार सर. मित्रांनो, आपण मॅम सोबत एक पॉडकास्ट ऑलरेडी केलेला आहे की जेही मुलं एज्युकेशन घेत असतात आणि एज्युकेशन घेत असताना त्यांनी काय प्रिपरेशन केलं पाहिजे की त्यांना त्याच्यानंतर लगेच जॉब मिळेल, या टॉपिकवर आपण मॅम सोबत पॉडकास्ट केला. आजचा पॉडकास्ट आपण त्याबद्दलही आपण बोलणार आहे की काय मेन प्रिपरेशन असलं पाहिजे तुमचं, आणि ते केल्यानंतर तुम्हाला जॉब लवकर मिळेल. बट आज आपला थोडा फोकस असणार आहे की पासआउट झालेले जे मुलं आहे आणि ज्यांना जॉब मिळत नाही आहे किंवा ज्यांना जॉब लागला आहे पण सॅलरी कमी आहे, त्यांनी कसं त्यांच्या लाईफमध्ये ग्रोथ मिळवू शकतात, कसं ते त्यांची सॅलरी वाढवू शकतात, कसं ते वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी अतिशय व्यवस्थितपणे शिकू शकतात. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, प्रत्येकाच्या लाईफमध्ये असतो पैसा. आपण जॉबही करतो पैशासाठी करतो. सॅलरी जो इम्पॉर्टंट पार्ट आहे, हाईक जे म्हटलं जातं, लग्न होतात आजकाल तर तेही होतात की सॅलरी किती मुलाला. तर या सगळ्या गोष्टींवर आपल्याला चर्चा करायची की ती सॅलरी कशी वाढवायची आणि प्रत्येकाचं जे घर आहे ते सुजलाम सुफलाम कसं करायचं. तर मॅम, तुमचं परत एक वेळा स्वागत आपल्या चॅनलवर. खूप खूप थँक्यू सर. मॅम, आपण एक बघतो आता की एक मी याच्यावरच येतो की आता समजा पासआउट झाला मुलगा, आता याच्यामध्ये आपण फक्त इंजिनिअरची गोष्ट करणार नाहीये. काल मागच्या वेळेस थोडंसं आपण जास्त इंजिनिअरिंग बद्दल बोललं गेलं, यावेळेस सगळ्या याच्याबद्दल बोलू. BCA पासआउट झालेला मुलगा आहे, MCA झालेला आहे, इंजिनियर आहे, कम्प्युटर इंजिनियर आहे, त्याच्यानंतर अजून MCS असतं, BCS असतं, या सगळ्या डिग्रीज आहे. हे सगळं करून किंवा अजून असेही काही मुलं बघितले मॅम मी, जे सिव्हिल करून, केमिकल इंजिनिअरिंग करून, त्याच्यानंतर फार्मसी करूनही आज IT मध्ये जॉब करत आहेत. बरोबर. तर अशा मुलांसाठी पुण्यात आल्यानंतर 6 महिन्यामध्ये पहिल्या जॉब लागू शकतो का? डेफिनेटली सर, का नाही? कारण त्यासाठी आपण एक रोड मॅप बनवणं गरजेचं आहे. आज IT सगळ्यांसाठी ओपन आहे, कारण की IT मध्ये स्किल सेट काय याच्यावरती हायरिंग होतं. बरोबर. मग IT मध्ये हा फिल्टर नाहीये की बाबा तुम्ही सिव्हिलचे आहात का तुम्ही फार्माचे आहात. बरं, आता डिग्रीची गोष्ट जर आपण केली तर कोरोनामुळे काय झालं की माझ्याकडे असे खूप सारे मुलं आहेत की ज्यांची कोरोनाची पण एक डिग्री आहे
आणि कोरोना नंतरची पण एक डिग्री आहे. म्हणजे मग मला नाही कळालंय. म्हणजे कोरोनामध्ये डिग्री मिळाली तर खरं, पण त्याच्यामधून येतच काहीच नाही. म्हणजे कॉलेजला गेले नाही, जस्ट असेच ऑनलाईन पेपर देऊन पास होऊन गेले लोक. बरोबर. आणि कॉल तर मिळतात पण येत काहीच नाही. प्रेझेंटेशन झिरो आहे, इंग्लिश येत नाही, टेक्निकल नॉलेजचा पत्ता नाही. आणि शिकणार तरी कसं आपण, कारण 3 वर्षाची डिग्री तुम्ही इमॅजिन करा, जर तुम्हाला फक्त पेपर मिळतं, नॉलेज मिळत नाही, तर तुम्हाला त्याच्यावर जॉब नाही मिळू शकत. मग ह्या सगळ्या क्राऊडने काय केलंय, पुन्हा एकदा डिग्री केली कॉलेजमध्ये जाऊन. ओके, म्हणजे यांनी ऍडमिशन्स घेतल्या मॅम परत? पुन्हा एकदा घेतलंय. बरं. असे पण माझ्याकडे मुलं आहेत, नांदेड मधून आलेले काही 2-4 मुलं आहेत रनिंग क्लासेसमध्ये. मग आता हा प्रॉब्लेम झालाय सर. मग अगेन हे क्लासेस करून काय करतात की प्रॉपर टेक्निकल स्किल कसं शिकायचं, प्रेझेंटेशन कसं करायचं, इंग्लिश मधून कसं कन्व्हर्सेशन करायचं, हे सगळं शिकतात आणि मग IT मध्ये जातात. आता मेन प्रॉब्लेम काय होतो सर, की ही सगळ्या स्ट्रीमचे लोक जेव्हा पुण्यात येतात, तर पुण्यात आल्यानंतर पहिलं एक 8 दिवस म्हणा किंवा 1 महिनाभर डेडिकेशन खूप चांगलं राहतं, कारण नवीन फीस भरलेली असते, नवीन रूम असते, रूममेट्स असतात, मग खूप भारी वाटतं. पण कालांतराने कसं आपण थोडंसं, आपण म्हणतो ना, त्या देशाप्रमाणे थोडासा वेश बदलवतो. बरोबर. थोडंसं आपल्याला काहीतरी दिसतं आजूबाजूला, मग आपण डायव्हर्ट होतो. मग ह्या मुलांचं थोडं डायव्हर्जन होतं, म्हणजे थोडं रिलेशनशिपकडे वळतात. पुण्यात आल्यावर थोडं ग्लॅमर बघतात ना. कारण की कसं असतं ना, आपण अचानक डिटॅच होतो फॅमिलीपासून. आता कसं आहे ना सर, जे मुलं 12वी पर्यंत किंवा कॉलेज पर्यंत गावामध्ये असतात ते ऍडिक्टेड नसतात. पहा, आजूबाजूला मित्रमंडळी असते, आई वडील असतात, आपण आन्सरेबल असतो. पण ज्या मोमेंटला आपण बाहेर पडतो, तर मग आपल्या मागे कोणीच नाही बघायला. तर मग हा मेन प्रॉब्लेम मी ऑब्झर्व केलेला आहे. मला असं म्हणायचं की जर तुम्हाला IT मध्ये व्हाईट कॉलर जॉब पाहिजे ना, मग तुम्ही 6 महिने डेडिकेटेडली अभ्यास केला पाहिजे. बरोबर. मग तुम्ही ह्या सिच्युएशन मध्ये आता हे एक्सक्यूज नका देऊ की बाबा माझं नॉन IT बॅकग्राऊंड आहे किंवा मग मी फार्माचा आहे, माझी कोरोनाची डिग्री आहे, हे सगळं साईडला ठेवून आपल्याला फोकसली 6 महिने अभ्यास करायचा, तेव्हा कुठे आपले रिझल्ट येतात. मग त्याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे, जसं टेक्निकल आहे, डेली तुम्हाला शिकवलं जातं, तर मग ते तुम्ही टीचरला क्रॉस क्वेश्चन केले पाहिजे, कारण युट्यूब आहे सगळी. बरोबर. मग तुम्हाला टीचर जे शिकवतो त्याला तुम्ही जर क्रॉस क्वेश्चनच नाही केलं तर तुम्हाला कसं कळणार. मग ही पहिली गोष्ट झाली. दुसरी झाली इंग्लिश. आता बऱ्याच मुलांना ही भीती असते की माझं नॉन टेक बॅकग्राऊंड आहे, मला इंग्लिश येत नाही, माझं कसं होईल. पण तुमचं जे काही होणार आहे ते तुमच्या मेहनतीनेच होणार आहे. बरोबर. मग ते येण्यासाठी त्या वातावरणात आलं पाहिजे. जर आपण पुण्यात आलो तर क्लासमध्ये आपला 8-10चा क्लास असतो, मग एक ग्रुप बनवून थोडासा डिस्कशन केलं पाहिजे, त्यानंतर ऍप्टिट्यूडचा अभ्यास केला पाहिजे. सो ह्यावेळी 6 महिने सगळे नातेगोते, सणवार हे सगळं सोडून थोडंसं मन लावून अभ्यास केला पाहिजे, तर IT जॉब का नाही मिळणार. एक्झॅक्टली. मला आहे ना इथं पॅरेंट्सला एक गोष्ट सांगायची की तुम्ही जर हे बघत असाल तर तुमच्या मुलांनाही तुम्ही हा व्हिडिओ पाठवा किंवा त्यांनाही तुम्ही सोबत घेऊन बसा, कारण आजपर्यंत जी व्यक्ती आपल्यासोबत बसली ती सामान्य व्यक्ती नाहीये. यांनी भरपूर मुलांना आजपर्यंत जॉब लावले. कसं असतं की मी का म्हणतोय की तुमच्या सोबत मुलांना घेऊन बसा, कारण इथे दोघांचा पार्ट येतो. एक येतो की तुम्ही तुमचा मुलगा जेव्हा पुण्यामध्ये येतो, जेव्हा तो यांच्या सोबत हे जेव्हा त्यांना शिकवतात, ते तर टेक्निकल पार्ट शिकवतात, हे त्यांना त्यांच्या आई वडिलांसारखं प्रेमही लावतात, पण तुम्हीही त्या मुलांना तिकडून पुश केला पाहिजे थोडाफार, त्याचाही खूप इम्पॅक्ट पडू शकतो त्याच्यावर. तर मॅम आता आपण जे बघितलं की हे होतं, तर तुम्ही तुमच्या साईडने काय काळजी घेतात जेव्हा मुलगा येतो आणि तो म्हणतो, किंवा पॅरेंट्स येतात, भावना घेऊन येतात मॅम, एक गावाकडून येतात की ते प्रत्येकाला वाटत असतं, आजकाल मी शेतकऱ्यांची परिस्थिती बघतोय की मॅम कर्ज झालेलं आहे. प्रत्येक शेतकऱ्याला वाटतंय माझ्या मुलाची डिग्री कंप्लीट होऊन हा जॉबला लागेल आणि ते पैसे कमीत कमी आपण आपल्या घरासाठी यूज करू, आपलं जे आपण जे टेन्शनमध्ये, जे प्रॉब्लेममध्ये, आपला मुलगा आपलं सगळं दारिद्र्य दूर करेल. जे लोक आपल्याला छळतात, जे लोक आपल्याला पैशामुळे आपला जो अपमान झालाय ते आपला मुलगा करेल. तर तुम्ही काय मॅम ती काळजी घेतात की त्या मुलाने कसं ते तत्पर झालं पाहिजे आणि कसं त्याने पैसा कमवला पाहिजे? यामध्ये पहिली काळजी मी ही घेते की ऍटलिस्ट ना प्रत्येक स्टुडंटला मोटिवेटेड ठेवलं पाहिजे. प्रत्येकामध्ये चांगले कलागुण असतात, पण आपण जर एखाद्याला तो कॉन्फिडन्सच नाही दिला की बाबा तू करू शकतो, तर तू कधीच करणार नाही. तर ऍज अ ट्रेनर माझा पहिला हा रोल असतो की बाबा त्याच्यामधली बेस्ट क्वालिटीज फाइंड आउट करणं आणि त्याला त्याच्यासाठी मोटिवेट करणं. आता माझ्या क्लासमध्ये कसं होतं ना, ज्यावेळेस मुलं येतात एकत्र बोलतात, सो सगळेच मुलं छान नाही बोलू शकत, एखाद दुसरा ऍव्हरेज असतो, पण ज्याही दिवशी तू एखादी लाईन जरी बोलतो इंग्लिश मधून, मी त्याचं कौतुक करते, त्याला भारी वाटतं की अरे नाही आपल्याला जमतंय. सो हे विश्वास देणं. काही काही मुली इतके वीक असतात की ते ग्रुपमध्ये बोलू नाही शकत. मग मी जसं कालच काय केलं की जे मुलं फारच आहे त्यांना मी थांबून ठेवलं थोडं, बाकी त्यांना म्हटलं तुम्ही फ्री झालं तुम्ही जाऊ शकता. मग त्यांना स्पेसिफिकली सेपरेटली मी बसवलं
मग त्यांना स्टेज डिअरिंग दिली, थोडंसं पुढे येऊन बोला, मग थोडंसं त्यांना पर्सनल क्वेश्चन विचारले आणि मग ते थोडंफार बोलले. मग ज्यांना येत नव्हतं त्यांनी वाचून दाखवलं इंट्रोडक्शन. बरं. मग मी त्यांना सांगितलं की अरे तुम्ही करू शकता. मग त्यांना त्यांच्या चेहऱ्यावर वेगळं स्माईल होतं आणि ते लिटरली ना सकाळी एक 12 वाजता आले होते दुपारी आणि ते 5:30 पर्यंत ऑफिसमध्ये बसून अभ्यास करत होते. अरे बापरे. म्हणजे असं नाही की मी ऍज अ ट्रेनर मी मोटिवेशन दिलं त्याच्यावर भागला, असं नाही सर. तुम्ही पण ऍज अ स्टुडंट थोडंसं नाही का त्याच्यामध्ये मेहनत घ्यायची तुझी तयारी पाहिजे. आम्ही आहे ऍज अ ट्रेनर, आम्ही टेक्निकल करून घेतो. इनफॅक्ट सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत इन्स्टिट्यूट सुरू असतं. सगळे टीचर तिथे असतात. कुठली गोष्ट विचारली तरी आम्ही तिथे हेल्प करायला असतो. पण महत्वाचा फॅक्टर काय आहे की जर आपण तो कॉन्फिडन्सच नाही दिला तर तो तसाच मागे राहून जातो. बरोबर. माझं ते काम असतं, पहिलं मोटिवेशन देणं. दुसरं असतं की बाबा टेक्निकली एक्सपोजर देणं. आता कसं होतं, क्लासेस तर खूप ठिकाणी आहेत, बट ते क्लास करून तुम्ही काय बनवलं एखादा प्रोजेक्ट, जसं मी मागच्या वेळेस म्हटलं कॅल्क्युलेटरचा कोड सुद्धा येत नाही. मग ह्यावेळेस आम्ही काही इनिशिएटिव्ह घेतला की प्रोजेक्ट कॉम्पिटिशन ठेवले आम्ही लास्ट वीक मध्ये. मग मुलांमध्येच कॉम्पिटिशन लावून दिली. मग ह्यामुळे कसं झालं, प्रत्येकाने स्वतःची एक युनिक क्वालिटी दाखवली आम्हाला. बरोबर. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल सर, लिटरली 18 मुलांनी पार्टिसिपेट केलं होतं. त्यातले 5 विनर असाइन केले आणि बाकीच्या सगळ्यांना आम्ही स्वतःहून प्राइजेस वगैरे दिले का, कारण की ना ते म्हणजे कौतुक करण्यासारख्या गोष्टी होत्या की एवढं छान ते एक्सप्लेन करत होते, ते पण सगळ्यांना समोर येऊन. म्हणजे ओके. जे की आज मी ऍज अ सारिका मॅम पुढे शिकवते आणि मग माझ्या ठिकाणी येऊन मुलं एक्सप्लेन करतात, ही खूप मोठी गोष्ट आहे. सो हे आम्ही करतो. आणि जो मुलगा गावातून आलेला असतो त्याला स्टेज बोलायची स्टेज डेअरिंग अजिबातच नसते, तो मुलगा जर हे करतो तर तुम्हाला अभिमान वाटत असेल त्या गोष्टीचा. खूप जास्त. कारण तुम्ही गावातूनच आले ना मॅम. तुम्ही थोडी की असं मुंबई सारख्या सिटीमध्ये होते पहिल्यापासून. अजिबात नाही. तुम्ही पण ते ग्राउंड पाहिलंय, इंजिनिअरिंग केलंय आणि मग तुम्ही आज हे शिकवतायत मुलांना. याच्यात अजून एक पार्ट येतो की काय होतं, मी एक ऑब्झर्व केलंय. म्हणजे आता हे माझं स्वतःचं एक्झाम्पल पकडा तुम्ही, की मी अकॅडमिक्स मध्ये की इतकं हुशार नव्हतो. बी जेव्हा केलं मी कम्प्युटर सायन्स, तर की असं मी अभ्यास जास्त नाही करायचो. आदल्या दिवशी कस्ट केला स्टडी, ते पण मी एखादा हुशार मित्र असतो समजवतो तेच, तर तो समजवायचा आणि त्यावर आपण पेपर लिहायचो. बरोबर. याच्यातून एक कळालं की म्हणजे असं जाणवतं नाही का इंजिनिअरिंग मध्ये असताना की यार मला तर काही कोडिंग येत नाही. मी मॅम PD लावून पास व्हायचो प्रॅक्टिकल. असं म्हणजे असं झालंय, चुकीची गोष्ट होती ती, बट ते करायचो. आता ते चोरीच आहे ती एक प्रकारे, बट ठीक आहे. आता ते इंजिनिअरिंगचे मुलं रिलेट करू शकतील इथं. बरोबर. बट मॅम काय होतं ना की हाच कॉन्फिडन्स लो होऊन जातो. पास आउट झाल्यावर मला एक कॉन्फिडन्स होता की यार आपण करून टाकू, पण कोडिंग बद्दल एक कॉन्फिडन्स डगमगून जातो इथं. तो कसा डगमगतो ती यार, काय असतं, ग्रुप असतात कॉलेजेसमध्ये. एक ग्रुप असतो की जो खूप हुशार असतो, ज्याला चांगलं करत असतो, तो मेहनती असतो ऑब्व्हियसली म्हणून. आणि एक ग्रुप असतो जो फक्त मजा करत असतो, पार्टी करत असतो. त्यामुळे काय होतं, हा आणि मग हे जेव्हा जे कमी मार्कांवाले मुलं त्यांच्याकडे बघतात, त्यांच्यामुळे भीती निर्माण होऊन जात. यांना वाटतं की आपण काही करूच शकत नाही. ठीक आहे, आपल्याला IT मध्ये जॉब लागूच शकत नाही. मॅम खरंच एखाद्याला कमी मार्क जर अकॅडमिक्स मध्ये किंवा ज्याचा कोड वीक आहे अकॅडमी म्हणजे कॉलेजमध्ये असताना, तो व्यक्ती खरंच काही करू शकत नाही का मॅम, की बदलू शकतं आयुष्य त्याचंही? हे बघा, आतापर्यंत त्यांनी स्वतःला दुसऱ्यांशी कम्पेअर केलंय म्हणून त्याला असं वाटतंय. आता आपण फोकस करूयात की जर त्याचं काय व्हायचं असेल तर बाकीच्या ज्यांचं झालंय त्यांनी काय केलं. सो ज्यांचं झालंय तर त्यांनी काय केलं, डेडिकेशन ठेवलं, मेहनत केली. आपल्याला तेच करावं लागेल ना सर. आपला एक वेगळा अप्रोच होता कॉलेजमध्ये असताना की आपण थोडासा कॉपी करायचा प्रयत्न केला किंवा त्यावेळेस ती बरोबर गोष्ट आपल्याला छान केलं चुकच होतं ते केलं. आता ह्या मुवमेंटला जर आपल्याला सर्व्हाइव्ह करायचंय किंवा आपल्याला एक चांगली लाईफ पाहिजे तर मेहनत आपल्यालाच घ्यायला लागेल ना सर. म्हणजे आपण म्हणतो ना, कळ आल्याशिवाय बळ येत नाही, मग मेहनत घेतल्याशिवाय ITचा जॉब मिळत नाही. सो थोडंसं एक 6 महिने किंवा 1 वर्ष थोडंसं साईडला ठेवून आपण केलं पाहिजे. बऱ्याच मुलांचं कसं होतं की त्यांना सगळं सोबत हवंय, एन्जॉयमेंट पाहिजे, त्यांना लक्झरी पण पाहिजे आणि मेहनत पण नाही घ्यायची. सो असं नाही होऊ शकत सर. कुठेतरी काहीतरी सवयीने आपल्याला मागे ठेवावं लागतात. आता तुम्ही काही फेमस उद्योजकांच्या स्टोरी पाहिल्या असतील सर, की ते त्यांच्या आयुष्यात 3 वर्ष खरंच खूप मेहनत घेतात. 3 वर्ष आपण म्हणतो जॉबमध्ये 8 तास काम करायचं, पण ते 16 तास घेतात. बरोबर आहे. त्यांचे नातेवाईक, त्यांचे सणवार उत्सव ते साईडला ठेवतात, कारण त्यांचा बिलीव असतो की मी कॅपेबल बनल तेव्हा मी हे सगळं करेल, आणि ते करूनही दाखवतात. मग ह्यांना आपण सुरुवातीला काय करतो, अंडर एस्टिमेट करतो. बघा हा बिझनेस करतो, चहा विकतो, आपण त्याला नाव ठेवतो. थोडंसं आपल्या बाबतीत हे होऊ शकतं की अरे हा किती टाइमपास बहादर, आता कुठे पुस्तक घेऊन बसलाय. समाज तुम्हाला हे बोलणार, आता त्याला लॅपटॉप घ्यायचंय, आता त्याला सगळं बघा ITचा क्लास करतो, दुनिया बोलणार, शेजारी पाजारी बोलणार. पण ह्या सगळ्यांकडे दुर्लक्ष करून तुम्ही फोकसनी जर 6 महिने मन लावून जर अभ्यास केला ना, तर कुठंच IT जॉब नाही म्हणजे मिळणार नाही असं होऊ शकत नाही. तुम्हाला मिळणारच. कारण की शेवटी कसं असतं, IT मध्ये मेन रिक्वायरमेंट आहे की तुम्हाला प्रेझेंटेशन आलं पाहिजे,
आणि तो कॉन्फिडन्स कधी येतो सर? मेहनत केल्यावरच येतो ना. हो. जो अभ्यास करेल पूर्ण, म्हणजे वन डे बिफोर का असेल ना, पण प्रॉपर अभ्यास करून जाईल, त्यालाच पेपर चांगला जातो. चांगला जातो. मग तुम्ही पहिलं वर्षभर किंवा डिग्रीमध्ये किती अभ्यास करा ते तिथे मॅटर नाही करत. सो आता समजा इंटरव्ह्यू अरेंज होतोय तुमचा, त्या इंटरव्ह्यू बद्दल जर तुम्ही 8 दिवस आधी प्रॉपर अभ्यास केला, का नाही क्रॅक होणार सर? बरोबर आहे. दुसऱ्या राऊंडला तरी जाऊच ना आपण. मग हा माइंडसेट पाहिजे की मला मिळवायचे, मला चांगली लाईफ पाहिजे, मलाच मेहनत घ्यायची. मेहनतीशिवाय पर्याय नाही. आपल्याला कुणी काहीही बोललं तर तिकडे लक्ष न देता मला काय बनायचंय हे आजच स्वप्न रंगवलं पाहिजे आपण, की नाही मला माझ्या 25 पर्यंत 5 लाखाचं पॅकेज पाहिजेच पाहिजे. त्यासाठी आज भले मी 12,000 सुरुवात करेन, पण मला माहिती की माझी कॅपॅसिटी तेवढी, कदाचित ती कॅपॅसिटी मी वाढवू शकतो. पण त्यासाठी माइंडसेट पाहिजे ना, की नाही मला मेहनत घ्यायची. बरोबर आहे. आज जर तुम्ही तुमच्यासाठी मेहनत नाही घ्यायची तर तुम्हाला कुणी नाही देणार आणून. करेक्ट. तुम्हाला तुमच्यासाठीच घ्यायची. मग पालकांचा जर आधारस्तंभ बनायचा असेल तुम्हाला तर मेहनत तुम्ही घ्यायला पाहिजे ना. बरोबर. कारण पालकांनी तुम्हाला डिग्री पर्यंत हेल्प केली. मग त्यानंतर जर तुम्हाला जर जॉब मिळत नसेल तर त्यांना पॅनिक होणं साहजिकच आहे. मग मला असं म्हणायचं की तुम्ही 6 महिने वर्षभर मेहनत घ्या, मिळेल तो जॉबनी सुरुवात करा. मिळेल त्या जॉबने सुरुवात करा, याच्यावरच मी अजून सांगतो बोला. हा, कारण की कसं आहे ना, तुम्ही म्हणताल मला आजच 5 लाखाचं पॅकेज पाहिजे, तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी आम्ही आज देऊ, पण जर तुम्हाला क्रॅक नाही झाली तर तुम्ही स्वतःहून म्हणताल की नाही माझी ती कॅपॅसिटी नाहीये, मला माझ्या कॅपॅसिटी प्रमाणे द्या. बरोबर. मग ह्यामध्ये काय होतं ना सर, वेळ जातो. मग लोक म्हणतात की अरे माझा एवढा वेळ गेला, माझ्यासाठी IT नाही. असं नाही. आपण एकदा फेल झालो, 2दा झालो, आपण लर्निंग घेतलं पाहिजे ना. की पहिल्या इंटरव्ह्यू मधून मला का काढलं, हे कारण आहे, चला आपण त्याच्यावर वर्क करू. दुसऱ्या इंटरव्ह्यू मधून मला का काढलं, मग हे कारण, याच्यावर वर्क करू. हे करणं गरजेचं आहे. डिमोटिवेट न होता कीप ऑन ट्राईंग. हे ऍटिट्यूडच आपल्याला पुढे घेऊन जातं सर. एक्झॅक्टली बरोबर आहे. तुम्ही जे बोलल्या मॅम की जे भेटेल त्याच्यावर काम करा. माझी पहिली कंपनी होती, मला 5,000 रुपये पगार होता मॅम. मला 7,000 होता. मागच्या वेळेस पण आपलं डिस्कशन झालं होतं. हो ठीक आहे. हे डबल का बोलतोय ना, कारण जेही लोक नवीन बघत असतील तर हे इन्स्पिरेशन आहे. आणि हेही सांगतो मॅम, 3.5 वर्षामध्ये मला 65,000 रुपये पगार होता. ऑन द कॅमेरा मी माझा पगार सांगतोय. ग्रेट. ठीक आहे. 3.5 वर्षात झाला. नंतर मला बिझनेस करायचा, मला ते हे होतं की करायचा, मी जॉब सोडला. याच्यात एक मी मान्य करतो की माझी फॅमिली बॅकग्राऊंड खूप स्ट्रॉंग होतं, चांगलं होतं. मी हे मान्य केलं पाहिजे, कारण आई वडिलांनी मला कधी कमी नाही केलं, कारण त्यांचं होतं. बरोबर. पण आज जेव्हा आपण बघतो तर काही शेतकरी मॅम, मी खूप जवळून पाहिले की शेतकरी म्हणा किंवा काही मुलांचे वडील हे नॉर्मल जॉब करतात, ज्यांना 40-50च्या वर पगार नाहीये, तरी पण त्यांच्या मुलांना खूप चांगलं शिकवत आहे गावाकडे. पण फीस पाहिले आपण भरपूर आहे. तर म्हणजे ना, हा पॉडकास्ट आपला मेनली त्या मुलांसाठी आहे, पालकांसाठी. तर आपण मागच्या बोललो, तुम्हीच जाणीव करून घ्या, कारण जी लाईफस्टाईल चेंज होते चांगला पगार मिळाल्यानंतर, ते जे लक्झरी फ्लॅटमध्ये तुम्ही राहता, अम्युनिटीज वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटतील, पण त्यासाठी ते प्रिपरेशन केलं पाहिजे तुम्ही. करेक्ट मॅम. ते 1 वर्ष जे आपण म्हणतो की प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, एक प्रिपेअर करायला, एखादा कोड शिकायला, या सगळ्या गोष्टींना. तर तुम्ही काय सांगाल मॅम, त्या मुलाने कसं प्रिपेअर करावं? की म्हणजे हे बघा, जॉब मिळेल ती गोष्ट तर आहे, मिळेलच त्याला जॉब, बट प्रिपरेशन कसं पाहिजे? पुण्यात आल्यापासून, पालक तुमच्याकडे एखादा मुलगा घेऊन आल्यापासून त्या मुलाचं प्रिपरेशन वैयक्तिक कसं पाहिजे? त्याच्यामध्ये आता समजा त्यांना 1 hour कोडिंगचा क्लास आपण शिकवला तर त्या मुलाने त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे. म्हणजे असं ग्रँटेड नाही पकडलं पाहिजे की हा सरांनी शिकवलं, उद्याच तो लॅपटॉप उघडला जातोय. हे होता कामा नये. कारण इनिशियली आपल्याला असं वाटतं की अरे हा किती सोपं आहे हे, पण जसं जसं टाइम लॅप्स होत जातो, 1 महिना होतो, 2 महिन्यात, तो सिलेबस वाढत जातो. तर मला काय म्हणायचं की कोडिंगसाठी ऍटलीस्ट 2 तास तरी रिव्हिजन केलं पाहिजे. म्हणजे जे काय रेकॉर्डिंगचा ऍक्सेस तुम्हाला भेटतो तर तो रिप्ले करून बघितला पाहिजे, आणि ऍट अ टाइम एकच गोष्ट पॅशन ठेवलं पाहिजे सर. आता काय झालंय ना, मोबाईल आणि लॅपटॉपमुळे खूप ऍक्सेस झाले. आपण काय करतो, अच्छा सरांनी हे शिकवलं, मी युट्यूबवरती हे बघतो, मी एका चॅनलवरती ते बघतो, आपण ना ऍज अ स्टुडंट खूप डायव्हर्ट होतो. बरोबर आहे. मला असं म्हणायचं की तुम्ही ज्याच्यावरती प्रेम करता त्याच्याशीच लग्न करा. तुम्ही एकासोबत प्रेम करणार, एकासोबत लग्न करणार, तुम्ही नाही हॅपी, तो पण नाही हॅपी, तसंच आहे. सो बऱ्याच मुलांचं असं होतं की मला तिथून भेटतं चांगलं, ते लय भारी शिकवतात, मी तिकडे जातो. पण त्याच्यामुळे कसं होतं ना सर, तुम्ही एकाच कुठल्या तरी पॉईंटमध्ये एक्सपर्ट होता, पण तुम्हाला ते लक्षात घ्यायचं की तुम्हाला सगळ्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट व्हायचंय. त्याशिवाय तुम्ही ऍप्लिकेशन, डॅशबोर्ड नाही बनवू शकत. प्रोजेक्ट, आपलं मिशन काय, आपण प्रोजेक्ट बनवलं पाहिजे, बरोबर. मग त्यासाठी आपण ना हे सगळ्या गोष्टी एकाच ट्रेनरकडून शिकल्या पाहिजे प्रॉपरली. बरोबर आहे. आपण त्यांना पहिलं तर स्वीकारलं पाहिजे. बरेच मुलं ऍक्सेप्ट नाही करत, गुरुवर विश्वास ठेवला, अंडर एस्टिमेट करतात सर. ओके. खूप अंडर एस्टिमेट करतात की हे ह्यांच्यापेक्षा हे चांगलं, त्यांच्यापेक्षा ते चांगलं. डेफिनेटली सगळं काही चांगले, पण एक विद्यार्थी म्हणून तुम्हाला ते 6 महिन्याच्या आत मिळवता आलं पाहिजे आणि त्याचं कन्व्हर्जन फ्रूटमध्ये करता आलं पाहिजे. पण जर आपण अजूनही त्या माइंडसेटमध्ये की नाही ह्याच्यामध्ये एवढ्या 4 मेथड आहेत, तिकडे 7 मेथड आहेत,
अरे पण तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये 3 जरी नीट सांगितलं तरी तुम्हाला ते घेणार आहेत. बरोबर नेसेसरी नाही की तुम्हाला 7 यायला पाहिजेत. म्हणजे हे असं जर आपण पाहिलं तर एक जावाचा टॉपिक शिकवायला 1 वर्ष पण लागतं सर. मग हे सगळं न करता जो प्रॅक्टिकल करिक्युलम आहे ज्याच्यावरती जॉब मिळतो त्याच्यावरती फोकस करून आपण तेवढा सिस्टमॅटिकली कोडिंगचा अभ्यास केला पाहिजे. बरोबर आहे. सायमल्टेनियसली जे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सेशन असतात आपल्या इथे तर ते अटेंड केलं पाहिजे. त्याला अंडरएस्टिमेट नाही केलं पाहिजे. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगते सर, मी जसं आता आपल्या मायभूमी मराठी भाषेतून बोलते, लोकांना असं वाटतं सारे मला इंग्लिश येत नाही. मला असं म्हणायचंय की ते तुमच्यासाठी गरजेचं आहे. आज मी तुमच्या भाषेत तुमच्या समोर आहे, त्याचं मेन रिझन हे की ते तुम्हाला टच झालं पाहिजे. बरोबर आहे. तुम्हाला ते समजलं पाहिजे. माझं चॅनलच मराठी मॅडम, तर तुम्ही मराठीतच बोला. लोकांचे हे म्हणजे वेड्यासारखे विचार बोलतात. कारण की कसं असतं, शेवटी आयटी मध्ये माझा प्रत्येक ट्रेनर हा इंग्लिश आणि हिंदीतूनच शिकवतो सर. बरोबर. कारण त्याची ती रिक्वायरमेंट आहे. कदाचित माझं काही सेशन असतात ते पण इंग्लिश मधून असतात सर. कारण ती त्या गोष्टीची रिक्वायरमेंट आहे. पण मी सगळ्याच गोष्टी जर इंग्लिश टू इंग्लिश करत बसले तर त्याने ना कम्युनिकेशन गॅप राहतो. बरोबर. सो माझे जे ट्रेनर शिकवतात त्यावरती बिलीव्ह करून, त्यावरती त्याला ऍक्सेप्ट करून मग त्याचा प्रिपरेशन वरती फोकस केला पाहिजे, तर फ्रुट्स येतील. करेक्ट. बरेच मुलं क्लासमध्ये फिजिकली असतात पण मेंटली दुसरीकडे असतात. बरोबर. कारण त्यांना असं वाटत असतं की हे लय भारी ते लय भारी. अरे पण सगळ्याचं एकत्रित मिळून आपला उद्देश काय? जॉब हा जर उद्देश असेल तर जॉब पुरतं ज्या काही स्टेप्स इम्पॉर्टंट आहेत, समजा टेक्निकल मध्ये तुम्हाला ज्याच्या आवाज एक्झाम्पल घेतलं सर, तर ओप्स कॉन्सेप्ट शिवाय पर्याय नाही. मॅडम स्वतः जावा डेव्हलपर आहे. ऍक्च्युली बघायला गेलं तर की म्हणजे लोकांना वाटत असेल की फक्त एज्युकेशन काउन्सिलर नाहीये, स्वतः मॅम जावा डेव्हलपर आहे. जावा मधलं त्यांचं जर नॉलेज तुम्ही बघितलं तर माझ्या स्वतःच्या भावाला मॅमने ट्रेन केलेलं आहे आणि ते प्रॉपरली सगळ्या गोष्टी मी पाहिलाय स्वतः. एक्झॅक्टली. सो मग आता जर आपण बेसिक जर इंटरव्ह्यूचं माइंडसेट जर बघितलं आपण, तर कुठल्याच इंटरव्ह्यूवर तुम्हाला डायरेक्ट फ्रेमवर्क नाही विचारत. तो म्हणत नाही की बाबा लगेच प्रोजेक्ट ओपन करून दाखव. प्रत्येक इंटरव्ह्यू हा बेसिक पासून सुरू होतो. सो क्लास जॉईन झाल्यानंतर बेसिक जसं ओप्स कन्सेप्ट आहे, व्हेरिएबल डेटा टाइप्स आहेत, कलेक्शन फ्रेमवर्क आहे, डेटाबेस कनेक्टिव्हिटी, हे छोट्या छोट्या गोष्टी आधी परफेक्ट केल्या पाहिजेत. म्हणजे कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग किती बेटर आहे. तुम्हाला किती कन्फ्युज केलं, ऍब्स्ट्रॅक्शन काय, पॉलिमॉर्फिझम काय, तुम्हाला झोपेतून जरी जागा केलं तरी ते सांगता यायला पाहिजे. आणि हे कधी होतं सर? ऍट अ टाइम एक ट्रेनर आणि त्याचं टीचिंग यांनी ते शक्य होतं. तुम्ही जर ह्याच ओप्स कॉन्सेप्टला जर 4 प्लॅटफॉर्म युज केलं ना तर तुम्ही कन्फ्युज होता, तुमचं लर्निंग होत नाही आणि इम्प्लिमेंटेशन तर दूरच. सो माझं काय ओपिनियन आहे की जे बेसिक कन्सेप्ट आहे तेच प्रॉपरली केले गेले पाहिजेत आणि त्याच्यानंतर फ्रेमवर्कचा विचार केला पाहिजे. बरोबर आहे. ज्याला फ्रेमवर्क जमत नाही त्यांनी बेसिक वरती जॉब कसा मिळण्याच्यावरती फोकस ठेवला पाहिजे. मॅक्झिमम मुलांचा प्रॉब्लेम काय होतो सर की समजा आता आपण मी तुम्हाला एक्झाम्पल देतो खूप छान. समजा एक लहान मुल आहे, त्यासमोर तुम्ही 2 खेळणे ठेवले आणि तुम्हाला माहिती सर बेस्ट कुठले आणि खराब कुठले, जे 2 दिवसात तुटणार आहे ते तुम्हाला असं वाटतं की ह्याने नाही पिक केलं पाहिजे. बरोबर आहे. पण तुम्ही त्याला थोडंसं पुढे सरकवा, मग तो लहान मुलगा काय म्हणेल, मला ते पाहिजे. जे चांगले जे तुम्ही सांगायला जाल ते त्याला नकोय त्याला. हा, आणि जे तुम्हाला माहिती दूर जाते आपल्यापासून, आपल्याला वाटतं की ते आपल्याकडे आलं पाहिजे. मग हा मेन प्रॉब्लेम आहे की मी जर रिकमेंड केलं की अरे नाही फ्रेमवर्क तुम्ही नंतर करा, आधी ह्याच्यावर फोकस करा, याच्याशिवाय फ्रेमवर्क करणार नाही. पण मुलांचं कसं असतं आम्हाला डायरेक्ट ते पाहिजे. बरोबर आहे. मग यामुळे काय होतं ना, फक्त हाय लेवल प्रिपरेशन करून हाय लेवलचा इंटरव्ह्यू कधीच हॅपन नाही होत. इंटरव्ह्यू हा नेहमी बेसिकचा होतो. आणि ऑलवेज रिमेंबर की कुठला इंटरव्ह्यू बेसिक मध्ये जर प्रॉपरली केलं तर फ्रेमवर्क मुळे रिजेक्ट होत नाही. होत का? हा, अजिबात होत नाही. आणि प्रेझेंटेशन बद्दल जर बोललं तर काही मुलं खूपच सुंदर हे करतात, म्हणजे नाही का एक्सलंट आहेत पण टेक्निकल येत नाही. बरोबर. त्याच्यामध्ये येतो कॉन्व्हेंटचा क्लास, दे आर व्हेरी एक्सलंट बट मग ते एवढे एक्सलंट आहेत की मग त्यांना माहिती तर कुठून कॉपी करायचं, कुठं पेस्ट करायचं, कसं एक्सप्लेन करायचं, कसं मिळवायचं. बरोबर ना. हा चेंटपणा त्यांच्यामध्ये ते मिळतात, आपल्याला का प्रॉब्लेम असा. मग आपण जर लय मेहनत घेतो कोडिंगची, मग आपण इंग्लिश का नाही बोलत? बरोबर. जर येत नाही तर त्यासाठी मग समोरून वेळ देणं गरजेचं आहे ना सर. तुम्ही शिकवतात ना मॅम इंग्लिश? डेली चालतं. डेली तुम्ही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि इंग्लिश शिकवतात. याचं कारण सांगतो तुम्हाला की मी पण कंपन्यांमध्ये होतो, जे तुम्हाला बोललो 3.5 वर्ष वगैरे, किंवा जे माझे रिलेटिव्ह मित्र आहे ते IT कंपनीत जॉब करतात. मित्रांनो, आणि म्हणजे जेही पॅरेंट्स बघतायत तर तुम्हाला मला एकच सांगायचं आहे की मी एक ऑब्झर्व केलं, आपले मराठी पोरं ना खूप हुशार आहे. इतकं टेक्निकल नॉलेज जितकं मराठी मुलांना आहे, आणि जे कॉलेजमध्ये असताना पण ते जे पेपर लिहितात आणि जे अभ्यास करतात ना, पोरांना टेक्निकल नॉलेज खूप जबरदस्त आहे. पण प्रॉब्लेम कुठे होतो ना, कम्युनिकेशनमध्ये. जेव्हा ते एखाद्या इंटरव्ह्यूअर समोर बोलायला बसतात आणि तो त्यांना फाड प्रश्न विचारतो. कारण जर मोस्टली बघायला गेलं तर आजकालचे मॅनेजर लेवलला लोक आहे ते साऊथ इंडियन आहे किंवा नॉर्थ इंडियन आहेत. त्यामुळे आपले पोरं तिथं घाबरून जातात. जर त्यांनी ते स्किल बनवलं, त्यांचं इंग्लिशचं स्किल त्यांनी वाढवलं, काय असतं, लँग्वेज आहे शेवटी. तुम्हाला फॉरेनचे क्लायंट असतात, त्यांच्यासोबत कम्युनिकेट करायला इंग्लिश ही मस्ट आहे. कंपन्यांची पण चूक नाही त्याच्यामध्ये की इंग्लिश का गरजेची आहे. तुम्हाला कम्युनिकेट करायला इंग्लिशच लागते तिथं.
तर मित्रांनो, हे खूप समजून घ्या की इंग्लिश ही शिकली गेली पाहिजे. आणि जेव्हा आपले मराठी मुलं इंग्लिश प्लस त्यांचं टेक्निकल नॉलेज एकत्र येईल ना, तर हे फाडून टाकतील. मॅम, बरोबर आहे की नाही? खूप खूप हुशार आहेत. म्हणजे लेटेक प्रोजेक्ट प्रेझेंटेशन मध्ये आम्ही असं एका स्टुडंटला सेकंड विनर असाइन केलं की ज्याचं इंग्लिशही चांगलं नव्हतं, बट त्याचे कन्सेप्ट एवढे छान होते, क्लिअर होते. हा, म्हणजे तू एवढं, म्हणजे त्याला आम्ही सगळं विचारलं, उप्स कन्सेप्ट विचारले, सगळं विचारलं, आणि सगळे आन्सर दिले, आणि वी असाइन देम हिम ॲज अ विनर. सो असं होतं सर, प्रत्येक जण ती गोष्ट बघतो, बट त्याच्यामध्ये गट्स होते त्याच्यामध्ये, गिव्ह अप नाही केलं, त्याला करायचं. हा, एंडिंग पर्यंत जे काही विचारेल, मी माझं स्टाफ जो टेक्निकल ट्रेनर होता, जे काही विचारेल सगळं काही एक्सप्लेन केलं, वेळ घेऊन एक्सप्लेन केलं, पण केलं. सो हे नेव्हर गिव्हिंग अप जो ॲटिट्यूड असतो ना, तो फार इम्पॉर्टंट असतो. आपल्याला येत नाही, आपण लगेच गप्प बसलो, मग समोरचा आपल्याला घ्यायला नाही बसलेला, आपल्याला मोडकी तोडकी भाषेत का व्हायना ते समोर बोलता यायला पाहिजे. सो हा जो मेन फॅक्टर आहे, तर ते आम्ही कव्हर करून घेतो. ओके. म्हणजे काही मुलं रडतात, काहींना घाम येतो, काही मागे बसतात, काही केबिन मध्ये जाऊन बसतात. मग मी ह्या सगळ्यांना हळूहळू, माझी टीम, आम्ही पुढे पुढे आणण्याचा प्रयत्न करतो, कारण कळतं, कारण आम्ही त्याच फेज मधून गेलेलो आहे. पण आज जर तुमच्या पालकांची एवढी अपेक्षा आमच्याकडून, तर मग आम्हाला त्या मुलाला डेव्हलप करणं फार गरजेचं आहे. आमचं एकच म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या मुलांना समोर बसवा आमच्या, मग ते आमच्या हँड्समध्ये घे, बाबा आम्ही त्यांना कसं डेव्हलप करू, कारण त्या ट्रिक्स आहेत. बरं, त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे मेंटल आपण हेल्थ जे म्हणतो ते गरजेचे, मेंटल हेल्थ. बरोबर. कारण अचानक बाहेर पडलेले असतात, मग त्यांना मेसचे प्रॉब्लेम असतात, राहण्याचे प्रॉब्लेम असतात, किंवा घरच्यांचं खूप हे असतं, काही घरच्यांचं ओव्हर एक्सपेक्टेशन असतात, घरचे जरा जास्त ओव्हर एक्सपेक्ट करतात, कधी कधी ते पण एक चुकीचं होऊन जातं. मग थोडंसं आम्ही त्यांना एक कनेक्ट, आपण जो म्हणतो ना मेंटल कनेक्ट देतो. कधी कधी अरे काय झालं आज, लय नाराज, मग ते सांगतात की असं झालं मॅम, तसं झालं. आम्ही थोडंसं त्यांच्याशी आपल्या साध्या भाषेत डिस्कस करतो, मग त्यांना बरं वाटतं. कारण कसं होतं ना, आपल्यासोबत कोणीच नाही बोलायला, आपण एकटेच आलो पुण्यात, मग मला करमत नाही वगैरे असे इश्यू पण खूप होतात. कारण शेवटी आपण एक व्यक्ती आहे, 2-4 तासाचा क्लास झाल्यानंतर दिवसभर आपण काय करणार आहे. मग थोडंसं त्यांना प्रॉपर डिरेक्शन देणं, त्यांच्याशी एक मेंटल कनेक्ट करणं, हे आमचं काम असतं. बरोबर. थोडक्यात काय आहे की ह्या जर्नीमध्ये एखादा स्टुडंट भले टेक्निकली हुशार नाहीये, पण त्याने ती जर्नी थोडीशी एन्जॉय केली पाहिजे. बऱ्याच वेळा असं पण होतं की टेक्निकल गोष्टींमध्ये काही मुलांना लवकर समजत नाही, ते रडतात, त्यांना असं वाटतं की अरे घरच्यांनी एवढं इन्व्हेस्ट केलं माझं. हो, ते प्रेशरही घेणारे मुलं आहे मॅम. 50% मुलं तसेही आहे की जे पैसे आई वडिलांनी लावलेले असतात, आणि इथं आल्यानंतर जे बघतात त्यांना वाटतं आई वडिलांनी तर भरले, शेतकरी आई वडील आहे बिचारे, थोडे कमी पैसे, तेच घाबरून जातात मुलं, रडत असतील ना, प्रेशर घेतात खूप. आणि मग आमचं काम असतं की अरे तुम्ही जे बघताय तसं नाहीये, तुम्ही पण खूप हुशार आहे. मग हळूहळू त्यांचं कॅलिबर जेव्हा बाहेर येतं, मग प्रोजेक्ट थ्रू असेल किंवा आम्ही स्टँडअप हे पण घेतो, नाही का, म्हणजे एका सेशन मध्ये कोणीतरी समोर येऊन बोला, सरप्राईज त्यांना टॉपिक मिळतो. मग अशा ऍक्टिव्हिटीज थ्रू काय होतं ना की ते बोलायला लागतात, मग त्यांना पण असं वाटतं की नाही आता आपण ह्या टीमचा पार्ट बनलो. मग हळूहळू त्या गोष्टी होतात, काही गेम्स वगैरे पण असतात. मग ह्यामुळे कसं होतं की हे मुलं स्वतःला लेफ्ट आउट फील नाही करत. बरोबर आहे. आणि थोडंसं मी काय करते, प्रत्येक शनिवारी ना त्यांच्याशी एक पर्सनल कनेक्ट करते. म्हणजे कसं, माझ्या स्टाफ व्यतिरिक्त मी एक अशी व्यक्ती आहे की ती प्रत्येकांना राईट आहे की माझ्याशी डायरेक्ट बोलायचं. मला सगळं शेअर करतात. म्हणजे एखादी मॅरिड वुमन असेल, ती मला सांगते की तिचा काय प्रॉब्लेम आहे. बरोबर आहे. हा, एखादा मुलगा आहे त्याचा काही इश्यू असेल, म्हणजे ट्रेनिंग व्यतिरिक्त बरेच प्रॉब्लेम प्रत्येकाला असतात. मग त्यांना बोलून हलकं वाटतं की अरे नाही ठीक आहे, मॅडम आहे, समजून घेईल. आणि काय माहिती सर, प्रत्येकाला म्हणजे असं छान वाटतं की नाही बाबा मॅम कडे काहीतरी सोल्युशन मिळेल, आपण ह्या व्यक्तीला जाऊन भेटूयात. तो एक मेन फॅक्टर आहे. आणि मला असं वाटतं माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने की हे तर माझ्यासाठी रोजच काम आहे, पण माझ्या काही वर्ड्समुळे जर समोरच्याला फायदा किंवा सोल्युशन मिळत असेल तर ते मी का करू नये. करेक्ट. सो दॅट इज द रिझन की मी सगळ्यांसाठी अवेलेबल असते. सो हे मेन 3 गोष्टी आहेत सर, टेक्निकलचा स्टडी करणं, त्यानंतर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये अटेंड करणं, किंवा डेली प्रिपरेशनसाठी करणं, हे लय इम्पॉर्टंट आहे. हे जर 6 महिने जरी केलं ना तरी पण होतं सर, होऊन जातं. मॅम, आता काय होतं की आपलं जेव्हा बघतो की मुलगा पुण्यात येतो आणि त्याच्यानंतर क्लासेस बघतो, तुमच्याकडे लावा किंवा दुसरीकडे लावा मॅम, एक रिक्वायरमेंट असते की लॅपटॉप हवंच, मोबाईल हवाच, हे पालकांना वाटतं. आणि मुलगाही म्हणतो की मुलगी म्हणते की नाही मला लॅपटॉप घेऊन द्या तुम्ही आजच्या आजच. ठीक आहे, तर तुम्हाला काय वाटतं किती गरज आहे लॅपटॉपची लगेच? मला असं वाटतं ना सर की जर तुमचं बजेट नसेल, जर क्लासरूम करता तर आम्ही पण अवेलेबल करून देतो. तुमच्याकडे असतात मॅम लॅपटॉप, सिस्टीम अवेलेबल असतात. म्हणजे असं नाही आहे की त्यांच्याकडे लॅपटॉप नसेल तर ते क्लास करून प्रॅक्टिस करू शकत, तिथे ते 8-10 तास पण प्रॅक्टिस करू शकतात. येस सर, सकाळी 9 ते 6 ऑफिस सुरू असतं, सो ते पण अवेलेबल आहे. बरेच मुलं काय करतात, क्लास जॉईन करायच्या आधीच लॅपटॉप घेतात 60-70 हजार. माझं रिकमेंडेशन काय आहे, तुम्ही ना रिफर्बिश घ्या.
रिफर्बिश लॅपटॉप. पर्सनल लॅपटॉप सेकंड हँड घेऊ नका, कारण त्याचे काही प्रॉब्लेम असतात ते तुम्हाला माहित नाही. हिटिंगचा प्रॉब्लेम होऊ शकतो. सो रिफर्बिश लॅपटॉप म्हणजे काय असतं ना सर, की जे इंडस्ट्रीमध्ये यूज केलेत आणि ते बाहेर काढलेत बल्कने, मग ते हिट होत नाही, ते रोबस्ट असतात, ते प्रोसेसर फास्ट असतात, त्याच्यात तुम्ही रॅम कधी पण एक्सपांड करू शकता. मग ह्या जे लॅपटॉप्स आहेत ते तुम्हाला कुठेही मिळतील. मग त्याला प्रेफरन्स द्या. i5 किंवा i7 तरी घ्या, म्हणजे पुढे 5 वर्ष कामाला येईल. आताच i3 प्रोसेसर घेतलाय आणि मग त्याच्यामध्ये 4 GB रॅम आहे, तर पुढे मग तुमची ऑनलाईन मीटिंग प्लस पॉवर BI सारखा टूल नाही चालणार. बरोबर आहे. सो ऍटलीस्ट i5 किंवा i7 घ्या. 8 GB तरी रॅम ठेवा. 16 GB असेल तर उत्तमच आहे, पण 16 GB साठी आता 80,000 खर्च करू नका. 30,000 मिळून जाईल ना तुम्हाला ते रिफर्बिश लॅपटॉप. माझा बिझनेस आहे तो रिफर्बिश, मला माहितीये फायदा होतो. तुम्ही या सरांकडे. ऍक्च्युली भरपूर मुलं, म्हणजे जळगावमध्ये कंपनी आहे आमची, तिथं ऍक्च्युली खूप अशी मुलं आहेत की जे प्रॅक्टिस साठी रिफर्बिश लॅपटॉप युज करतात. हा सर, ते कळलंच पाहिजे, कारण कसं आहे ना सर, जॉब नंतर प्रत्येक IT कंपनी कम्प्युटर देणार आहे. तुम्ही 6-8 महिन्यासाठी तुम्ही स्वतःचा पर्सनल लॅपटॉप कशाला घेताय? खूप इम्पॉर्टंट माहिती दिली मॅम तुम्ही ही, कारण बोला. ते गरजेचंच नाहीये. म्हणजे मी तुम्हाला माझी जर्नी सांगते. येस. मी म्हणजे लिटरली मागच्या वर्षी लॅपटॉप घेतलाय, म्हणजे माझ्या कामासाठीचा. बरं, वैयक्तिक म्हणजे माझ्या करिअर मध्ये जवळपास 10-11 वर्ष मी जुना लॅपटॉप वापरलाय. बघा, डेलचा i5 रिफर्बिश, आणि तो माझ्यासाठी वर्क होऊ शकतो, तर कदाचित सगळ्यांसाठीच वर्क होऊ शकतो. सो नेसेसरी नाहीये. एक तर खूप मोठं एक्झाम्पल दिलं. हा तर, आणि मग मला तेव्हा गरज पडली, थोडंसं एडिटिंग म्हणा, याच्यासाठी मला गरज पडली, म्हणून मग मी घेतलं. म्हणजे तुम्ही गरजेनुसार अपग्रेड करा. मग आताच तुम्ही एवढं खर्च करून परत अपग्रेड करायला बजेटच नाही ठेवणार, असं करू नका. बरोबर मॅम. आता आपण बघतो की भरपूर इन्स्टिट्यूट आहेत की जे मुलांना शिकवतात, लँग्वेजेस शिकवतात, जसं जावा लँग्वेज झाली किंवा मल्टिपल लँग्वेजेस शिकवतात, टेस्टिंग शिकवतात. तर काय होतं मॅम की भरपूर लोकांना अशी शंका येते की यार अशी तर भरपूर इन्स्टिट्यूट आहे, मग आम्ही जायचं, आम्ही पैसे भरायचे, मग त्यांना ती भीती असते की आमचा पैसा वाया तर नाही जाणार. तर मग ते काय, कारण हे बघा मॅम, तुम्ही आज चांगल्या पद्धतीने करताय सगळ्या गोष्टी. आपण आज तुम्ही इथे, म्हणजे ते एक आहे काहीतरी ऑथॉरिटी म्हणून आहे, बरोबर, पण अशीही काही आहे की फसवणूक होते मॅम लोकांची. आपल्या गावाकडून लोक येतात, मला एकही कॉल येतात की चेतन अरे, म्हणजे नातेवाईकांची, की चेतन अरे इथे क्लास लावला होता पण यार त्याने फसवलं. आता अशा वेळेस तर आधी विचारलेलं नसतं, आपण त्या लोकांना काय बोलणार आहे ना. बरोबर, अनुभव घेतल्यानंतर. हा, तर मग मॅम तुम्ही काय सांगाल, कसं बघितलं? हे बघा सर, एक 3-4 प्रकारचे रेड फ्लॅग्स असतात. मग त्यामध्ये पहिलं हे असतं की बघा, आता जॉब ही एक आशा आहे. मला असं वाटतं जॉब मिळेल का यापेक्षा मला ट्रेनिंग कसं चांगलं मिळेल याच्यावरती फोकस पहिले ठेवला पाहिजे. कारण जॉब नाही, ऑब्व्हियसली स्किल नसल्यामुळे जॉब नाही, हा पहिला फॅक्टर आहे. बरोबर. जर समोरून तुम्हाला कोणी अशी आमिष देत आहे की बाबा तुला गॅरंटी सकट मिळेल, लिहून मिळेल, याच्यावर विश्वास ठेवू नका. कारण जॉब हे असं लिहून नाही मिळत सर. तुम्हाला स्किल सेट असेल तर तुम्हाला इंटरव्ह्यू द्यावा लागतो, बरोबर, समोर, आणि मग ते 3-4 इंटरव्ह्यू राऊंड्स होतात आणि मग समोरचा विचार करून तुम्हाला फीडबॅक देतो. तर ही खूप ट्रान्सपरंट आणि जेन्युइन प्रोसेस आहे. मग यामध्ये तुम्ही मॅक्झिमम हे बघा की प्लेसमेंट कशा आहेत, कारण बने प्लेसमेंट आणि जेन्युइन याच्यामध्ये अंतर असतं. म्हणजे त्या इन्स्टिट्यूट कशा प्लेसमेंट देते ते बघितलं पाहिजे. कारण असं आता समजा मी आजकाल मार्केटमध्ये खूप सगळे इन्फ्लुएन्सर मार्केटिंग करतात. मग इन्फ्लुएन्सरला तुम्ही पैसा देता तर तुम्हाला जे सांगाल तेच ते बोलणार ना, बरोबर आहे. त्यांच्याकडे एवढा वेळ नाही, म्हणजे 90 सेकंडच्या रील साठी ते बघू शकत नाही की तुम्ही खरंच काय करतायत काय नाही करत. पण मला असं वाटतं की जेन्युइनली एखादा ग्रॅज्युएट मुलगा आहे ज्याला खरंच जॉब मिळतोय, त्याची काहीतरी स्टोरी असली पाहिजे की बाबा नाही, मी 6 महिने क्लास केला, मला इथं हे मिळालं शिकायला, ते मिळालं, माझा इंटरव्ह्यू असा झाला, हे क्वेश्चन विचार, हे जेन्युइन झालं सर, हे बघणं गरजेचं आहे. आपण काय करतो, मला कुणाचे तरी पोस्टर दिसले, ते बघितले, अरे हा याचं झालं, हे काय गव्हर्नमेंट एक्झाम नाही आहे सर. गव्हर्नमेंटमध्ये कसं असतं की त्या क्लासमध्ये 1-2 गव्हर्नमेंटला लागतात, ते क्लास लाईफ टाईम मार्केटिंग करतात. त्यांनी करावं, कारण 1-2% रेशो आहे, मी तर म्हणेल 0.5 रेशो आहे, 0.5. बाकीचे सगळे प्रयत्न त्यांना तिथं माहिती असतं की आपलं होईल का नाही, सगळं गव्हर्नमेंटच्या रिझल्टवरती डिपेंड करतं. प्रायव्हेट मध्ये एवढ्या कंपन्या सर, पुणे मुंबईला तुम्हाला माहिती एवढे टावर्स आहेत, लिटरली पेंटागॉन मध्येच 9 मजल्यामध्ये 4 कंपन्या पकडून चला सर, एवढ्या कंपन्या. मी तर तुम्हाला अमेझिंगली हे सांगेल की सगळं लाईव्ह चालू आहे. काही असं वर्क फ्रॉम होम मध्ये फारच कमी आहे. म्हणजे वर्क फ्रॉम होम मध्ये कोण गेले सर, की आता समजा मी सांगते तुम्हाला की समजा 5 टावर एका कंपनीचे, त्यातला एका टावर मधल्या लोकांचे काम ऑनलाईन होण्यासारखे आहेत, तर ते ऑनलाईन मध्ये शिफ्ट झालेत वर्क फ्रॉम होम मोडला. बाकी 4 टावर सुरू आहेत सर, सगळं ओपन झालंय.
बरोबर आहे, एवढे जॉब्स अवेलेबल आहेत. अवेलेबल आहे. आणि तुम्ही असे रोजच बघत असाल की हा बाबा इकडे लाईन लागली, तिकडे लाईन लागली आयटी साठी. आणि हे काही इथेच नाही, फॉरेनला पण सुरू आहे. ओके. म्हणजे एवढ्या ऑपॉर्च्युनिटी असताना मग मला का नाही मिळणार? सो हा एक पहिला फॅक्टर आहे. आणि बऱ्याच वेळा कसं असतं की डॉक्युमेंटवर तर लोक बिलीव्ह करतात. मी म्हणते माझ्याकडे पण ऑफर लेटर आहे 6 लाखाचे नाही 12 लाखाचे, पण मग ते डॉक्युमेंट खरंच जेन्युइन आहे का नाही तुम्ही बघितलंय का? कारण हे जे ऑनलाईन फ्रॉड आहेत ना किंवा जे काय त्याच्यामुळे तर आहेत ना सर. आज मी मेट्रो सिटीत आले, आज माझ्याकडे नोकरी नाही, मी नोकरी मागत फिरते, मी कोणाला मागते हे बघितलं इम्पॉर्टंट आहे ना, तुम्ही मागतात कुठे नोकरी? कुठे? कारण हे नॉर्मल जॉब नाही ना की आज चला ठीक आहे शेजारच्या हॉटेलमध्ये मला कामाला जायचं तर मला गरजच नाही, मी विचारलं मला भेटलं. पण हा आयटी जॉब आहे. आयटी मधला जॉब तुम्हाला कोण देऊ शकते? एखादा आयटी एक्सपर्ट, एखादी टीम देऊ शकते ज्याच्यामध्ये प्लेसमेंटला लोक आहे, ज्याच्यामध्ये काउन्सिलर आहे, ट्रेनर आहे, सपोर्ट आहे. हे लोक तुम्हाला देऊ शकतात. म्हणजे प्रॉपर टीम स्ट्रक्चर आहे का हे बघा, इन्स्टिट्यूट किती जुनं आहे हे पण बघा. कारण की पहिले 3 वर्षात तर मॅक्झिमम शो शटडाऊन होतात सर. 99% लोकांचे हे प्रॉब्लेम झालेत की क्लासला पैसे भरले, प्लेसमेंट मिळेपर्यंत इन्स्टिट्यूट बंद. बरोबर आहे. मग तुम्ही तो फॅक्टर बघा. कारण एखाद्याच्या बोलण्यावर जाण्यापेक्षा इन्स्टिट्यूट रिझल्ट वरती जाणं फार गरजेचं आहे. तर हे काही मेन रेड फ्लॅग्स आहे त्याच्यावरती तुम्ही लक्ष द्या. परत अजून बऱ्याच मुलांचं असं असतं की म्हणजे वन टाइम पैसे भरायची खूप सवय असते. जसं काय ऍपलचा मोबाईलच आहे, तुम्ही वन टाइम इन कॅश पैसे टाकून नका करू. मी तर म्हणते माझ्या इन्स्टिट्यूट मध्ये पण देऊ नका, तुम्ही इन्स्टॉलमेंट मध्ये द्या. तुम्ही बघा की तुम्हाला ती गोष्ट मिळते का, समजते का नाही, समजा तुम्हाला कोणी मेंटली हेल्प करायला कोणी आहे का, हे एन्व्हायरमेंट तुम्ही थोडंसं बघा. तुम्ही त्या एन्व्हायरमेंट मध्ये सूट होत आहे का? कारण तुम्हाला समजेल अशा भाषेत शिकवलं जातंय का, तुम्हाला प्रेम दिलं जातंय का, एज्युकेशन दिलं जातंय का, हे बघणं गरजेचं आहे. कारण जर तुम्हाला अख्खे पैसे पण दुसऱ्या दिवशी असा एक्सपिरियन्स आला तर तुमचे पैसे तर तसे वेस्ट गेले. बरोबर. तर ह्या गोष्टी होता कामा नये तुमच्यासोबत. आणि दुसरी गोष्ट, लालसाला तुम्ही पण बळी पडू नका. तुम्ही पण प्रश्न नका विचारू की माझ्याजवळ लय पैसा आहे तर मला डायरेक्ट जॉब द्या. चूक तुमची पण आहे. आणि बरोबर आहे, मी तुम्हाला अपरेंटली सांगेल सर, जॉब गॅरंटी तुम्ही मागताय तर तुम्हाला तुमची स्वतःचीच गॅरंटी नाही, तुम्ही जॉबसाठी गॅरंटी का मागताय? परफेक्ट. त्यासाठी तुम्ही तुमचं इनपुट द्या ना की तुम्हाला किती येतं, काय येतं, तुम्ही कॉन्फिडन्स द्या. समोरचा जॉब का नाही देणार? सो जॉबसाठी कधीही कुठे पैसे भरायला लागत नाही. पैसे हे तुम्हाला ट्रेनिंगचे भरायला लागतात. कारण ट्रेनिंग देण्यासाठी एक सिस्टीम आहे समोर, त्याचे तुम्ही नक्कीच पैसे द्या. पण त्याच्या नादामध्ये तुम्ही अगदी लाखो रुपये खर्च करताय. बरं, आता मेजर फॅक्टर सर मी हा ऑब्झर्व केलाय की लय फी म्हणजे लय भारी इन्स्टिट्यूट, हे पण ट्रेंड आलाय सर. म्हणजे एखादं इन्स्टिट्यूट 1.5-2 लाख घेतं म्हणजे लय भारी. आणि 2 लाख एका कोर्सचे, कारण त्याचा ब्रँड अँबॅसेडर एखादा क्रिकेटर असतो सर. बरं, ओके, ते लय भारी. आणि पण ते जरी भारी असले, ते जरी IITian हायर करत असले तरी तुम्ही तर नॉर्मल माणसं आहेत, नॉर्मल लोक आहे ना, तुम्ही नॉर्मल लोक आहे. तुम्हाला नॉर्मल टीचरनी शिकवले, तुमचं टायर 4 कॉलेज आहे जे की घराजवळ होतं. एखादा पॉलिटिशियन म्हणून तुम्ही पैसे भरून शिकून डिग्री घेतली, पण तुमची क्षमता आहे का की त्या हायफाय ट्रेनरकडून शिकण्याची? कारण तिथे हे प्रोव्हिजन नाही सर की तुम्ही क्वेश्चन करू शकता. तुम्ही करू शकत नाही क्वेश्चन. बरोबर आहे. 150-200 बॅच असते, 1 वे टीचिंग असतं सर. तुम्हाला कुठलाही प्रश्न पडला ना तर त्यासाठी क्वेश्चन आन्सर असतात. क्वेश्चन आन्सर मला सॅटर्डेला म्हणतो की परत त्याच ट्रेनरला विचारा, तो म्हणतो शनिवारी विचारा. माझ्यासोबत समोर मुलांनी आणून दाखवलेल्या ह्या गोष्टी सर, ह्या गोष्टी घडतात आहेत. मग तुम्ही लय हायफाय गोष्टीवरती एकदम भारी ब्रँड अँबॅसेडरवरती फोकस करताय आणि तुम्हाला जे तुमच्या भाषेत कोणीतरी देते ह्याच्यावर तुम्ही ट्रस्ट करत नाही, तर तुमचे पैसे का नाही जाणार? बरोबर आहे. करेक्ट. मॅम, आता याच्यामध्ये एक असा विषय आहे की थोडंसं टेक्निकली जर आपण बघायला गेलं की मुलांनी कोणता कोर्स केला पाहिजे आणि कोणता नको करायला, तर आता प्रत्येकाला डेव्हलपर बनायचं आहे कारण पॅकेजेस भयानक आहे. बरोबर आहे. पण आता नवीन एक आलंय की डेटा सायंटिस्ट बनायचं मला, कारण AI येतंय, तर AI डेटा सायंटिस्ट आणि AIचं कनेक्शन असतं. मग डेव्हलपर बनलं पाहिजे, डेटा सायंटिस्ट बनलं पाहिजे की टेस्टर बनलं पाहिजे? तुम्हाला तर हे रोजचे प्रश्न आहे की मॅडम कशात करू, माझ्या पोराला लय पगार पाहिजे, तर काय सांगाल? मॅक्झिमम सॅलरी डेटा सायंटिस्टला मिळते सर. त्यानंतर डेव्हलपमेंटला तर आहेच आहे. बाकी जॉब रोलला त्याच्यानंतर येते. क्लाउड असेल, टेस्टिंग असेल, त्याच्यानंतर येते. क्लाउड पण त्याच्या खालीच का? डेटा सायंटिस्ट, कारण ते सर्व्हिस येतं ना सर. बरं, हा. क्लाउड प्लॅटफॉर्म म्हणजे काय सर? AWS किंवा Azure जे ऑलरेडी बने आहे, तुम्हाला सेटअप करून द्यायचे, सर्व्हिस सपोर्ट द्यायचं, मेंटेनन्स टाईप काम आहे ते. करेक्ट सर. तुम्हाला नवीन नाही बनवायचा. बरं. तर मग त्यामध्ये ॲव्हरेज सॅलरी राहते. पण जर तुम्हाला जास्त कमवायचं तर डेटा सायन्सला तुम्ही गेला पाहिजे, कारण तिथे स्कोप आहे. डेटा सायन्स, मॅम, डेटा सायन्स बद्दल थोडं जर एक्सप्लेन केलं ना की डेटा सायन्स काय, त्याचं काम काय असतं? म्हणजे आता तुम्ही असं एक्सप्लेन करा की ते पॅरेंट्सला पण कळेल आणि मुलांना पण कळेल, तर टेक्निकल भाषेत पण आणि सामान्य भाषेत पण सांगा. अगदी करेक्ट सर. सो जर डेटा सायन्स बद्दल बोललो तर डेटा सायन्समध्ये स्पेशलायझेशन असतात पहिले तर. म्हणजे आता समजा डॉक्टर आहे तर डॉक्टर्समध्ये व्हरायटी असते, कानाचा, नाकाचा, घशाचा. तसं डेटा
डेटा सायन्समध्ये स्पेशलायझेशन असतं. तुम्ही AI मध्ये म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये करू शकता किंवा मशीन लर्निंग. मी 2च एक्सप्लेन करते. मग AI म्हणजे काय, की एखादी कृत्रिम बुद्धिमत्ता की जी तुम्ही तुमच्या कामासाठी बनवली. मग त्याचं बेस्ट एक्झाम्पल जर आपण दिलं तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सिंपल देईल की आपली थंबची मशीन. म्हणजे त्याच्यामध्ये काय आलं, डेटा आला, बरोबर. आपण फीड करून ठेवलं, प्रत्येकाचे थंब घेतले, आपण सेव्ह केला डेटाबेसमध्ये. आता आपण काय करतोय, डेली इनपुट्स घेतोय की बाबा आपले एम्प्लॉय आले, त्यांनी थंब केलं म्हणजे काय, डेटा मॅच झाला. मग तिथं मॅथमॅटिक्स आलं, कम्पॅरिझन आलं. बरोबर. मॅच झाल्यानंतर येस, मग तुमचा डोर ओपन झाला म्हणजे मशीन आलं. मग झाला डेटा सायन्स विथ मशीन लर्निंग. बरोबर, हे बेसिक एक्झाम्पल झालं. मग आता मोठ्या लेवलला जर आपण बघितलं तर मोठ्या लेवलमध्ये तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री, जसं टाटाचा प्लांट बघू शकता, ज्याच्यामध्ये मशीन्स आहेत, रोबोटिक्स आहे, प्रोग्रामिंग आहे, हे सगळंच आहे. मग डेटा सायन्स मध्ये करण्याचा फायदा काय आहे, की ज्या भारी सिस्टम आहे जसं की ChatGPT आहे, त्याच्या मागे एक अल्गोरिदम आहे, एक कोड आहे. बरोबर. मग तो कोड तुम्हाला जर लिहायचा असेल तर तुम्हाला डेफिनेटली इंटेलिजंट थिंकिंग करायला लागेल आधी, की बाबा मला हा इन्कन्व्हिनियन्स सॉल्व्ह करायचा आहे. मग त्यासाठी मी प्रोग्रामिंग थ्रू त्या मशीनला कसं ड्राईव्ह करू जेणेकरून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. ओके. जसं की लेटेस्ट मध्ये एक प्रोजेक्ट मुलांनी बनवलेला आहे. त्याच्यामध्ये कसं आहे की तुम्ही जे इनपुट देताल तर तसं हँडरायटिंग मध्ये तो समोर तो चॅप्टर किंवा ते काही कंपोजिशन ते लिहिलं जाईल. बरोबर. आता प्रॉब्लेम काय आहे की समजा आता आपण स्टडी करतोय, स्टडी करताना आपल्या टीचरने अभ्यास दिला की तुम्हाला तुमच्या हस्ताक्षरामध्ये अभ्यास करायचा, पण तुम्ही ठरवलं की नाही, हे शक्य नाहीये. मग तुम्ही अशी एक मशीन बनवली की ज्याला तुम्ही प्रोग्राम केलं की ठीक आहे, मी हा नंबर ऑफ पॅटर्न मी त्या मशीनला दिलाय ऑलरेडी, आणि तो मग पॅटर्न ऍज अ इनपुट जर मी सिलेक्ट केला ड्रॉपडाऊन मधून की मला ह्या टाईपचे हँडरायटिंग पाहिजे, म्हणजे मला कर्सिव्ह पाहिजे का साधं पाहिजे का नॉर्मल पाहिजे, कॅप्स लॉक पाहिजे, सो त्या हिशोबाने मी इनपुट दिला आणि मग ती मशीन त्या हिशोबाने लिहित चालले. ओके. सो हे मॉडेल्स झाले, AI मॉडेल. बरोबर. त्याला आपण शिकवतो, पॅटर्न देतो, त्यावेळेस याच्यात कोडिंग असते डेटा सायन्स मध्ये. हो सर, कोडिंग इम्पॉर्टंट आहे. अल्गोरिदम डेटा सायंटिस्ट बनवतात म्हणून त्यांना जास्त सॅलरी असते. हे बनवतात. या टेक्निकला मरण नाहीये मॅम, काय अजिबातच नाही. नाहीये. कारण की कसं आहे ना सर, जगामध्ये जे काही व्यवसाय सुरू होतात तर व्यवसायामध्ये पहिलं तर वेबसाईट असते, ऍप्लिकेशन्स असतात, सिस्टीम्स असतात, आणि त्याच्यावरती तो व्यवसाय ड्राईव्ह होत असतो. मग डेटा सायन्स हा असा व्यक्ती की जो डेटावरती पहिलं काम करतो. मग त्याच्यामध्ये बेस्ट एक्झाम्पल जर मी तुम्हाला दिलं की ऑटोमेशन सिस्टीम, तर आता समजा होम ऑटोमेशन, अशा किती रिअल इस्टेटच्या कंपन्या आहेत. आता मी बघतो की मी जे फ्लॅट दाखवतो लोकांना, तर त्याच्यामध्ये आजकाल पूर्ण ऑटोमेशन झालंय. तुम्ही फॅन ऑन करायचा आहे, जस्ट टच करा तिथं, ना बटनची गरज ना काही, मोबाईल वरून फॅन ऑन होतोय. इतकं ऑटोमेशन झालंय आजकाल. हा सर, का नाही, दॅट इज डेटा सायंटिस्ट करतात हे सगळ्या गोष्टी, म्हणजे त्यांचा रूट कॉज असतो, त्यांचा तो बेस असतो. मग त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स ज्याला येतात, आता समजा काहीतरी BSc मॅथमॅटिक्सचे स्टुडंट आहेत किंवा स्टॅटिस्टिक्सचे, त्यांनी घेतलं पाहिजे डेटा सायन्स. ज्यांना कोडिंग मध्ये फार रस आहे त्यांनी डेटा सायन्सला गेलं पाहिजे. म्हणजे डेटा सायन्स म्हणजे काय सर, ज्यांना प्रोग्रामिंग, डेटाबेस आणि मॅथमॅटिक्स हे चांगलं येतं ते डेटा सायंटिस्ट बनू शकतात. बरोबर. तर त्यांनी ते केलं पाहिजे. त्याच्यामध्ये चांगले सॅलरी पॅकेजेस आहेत. त्यानंतर डेव्हलपमेंटची फील्ड आली. आता डेव्हलपर कोणी बनायला पाहिजे, ज्यांचा बेसच कोडिंग आहे त्यांनी बनलं पाहिजे, कारण त्यांचं क्रायटेरिया पण असतं सर. समजा आज मला इंटरव्ह्यू कॉल द्यायचा आहे, तर जे कम्प्युटर IT बॅकग्राऊंड वाले त्यांना मॅक्झिमम कॉल असतात, कारण त्यांना काहीतरी माहिती कम्प्युटर बद्दल, म्हणून त्यांना प्रिफरन्स मिळतो. तर माझं रिकमेंडेशन हे असतं की तुम्ही करा. कारण तिथं जर असं डायरेक्ट BCom वाला स्टुडंट आहे, तो जर मला म्हणतो की डेव्हलपर बनायचं, तर तो बनू शकतो, नाही असं नाही, पण त्यासाठी संधी फार कमी असतात. मग त्याला असं नको वाटायला की यार बाकी स्टुडंटला 10 कॉल दिले मॅमनी, मला 2च दिले. सो मग त्यासाठी ते रेडी पाहिजे, तो एक फॅक्टर झाला. मग त्याच्यामध्ये एक 5-6 वर्षानंतर एक 6 लाखाच्या वरती पॅकेज आरामात मिळतं. पण मग कोडिंगचं ते मेन आहे ना सर, की रात्री 2 वाजले तरी तुम्हाला ते करूनच झोपायचंय. मेहनत घेतली पाहिजे सर, कारण कोडिंगचं काम असं नाही, कारण ChatGPT वरून कॉपी करायला पण आधी दिमाग लागतो. तुम्ही नुसतं प्रॉम्प्ट द्यावा लागतो ना, तो म्हणजे हार्डवर्क आधी येतं सर, मग स्मार्ट वर्क असतं. म्हणजे समजा मी माझ्याकडे एक टास्क आहे ना, तो 12 तास जागून करते, पण उद्या माझ्या ब्रेन एवढं छान प्रोसेसिंग केलं की नाही, मला ते 2 तासात कसं करायची याची ट्रिक आली तर मला ते करता येईल, 100% ते ऍप्लिकेबल होईल. पण मी आधी ChatGPT केलं तर तुम्ही डेव्हलपमेंटसाठी बनलेलाच नाहीये. सो मग त्या केस ChatGPTला तुम्ही आज करत असाल सुरुवातीला तुमच्या करिअरमध्ये की ChatGPTचा यूज करून मी माझे टास्क कम्प्लीट करते, क्लासमध्ये शिकवलेल्या गोष्टी कम्प्लीट करते, तुम्ही तुमचं नुकसान करताय, 100% नुकसान करताय. ChatGPT कोण वापरताय आज? जे लोक ऑलरेडी त्या पोझिशनला आहे, मॅनेजर लेवलला आहे, किंवा जे कोडिंग मध्ये ज्यांना 4-5 वर्ष झाले, त्यांना माहिती आहे की थोडाफार यूज करून आपण आपलं काम फास्ट करू शकतो, जेणेकरून फॅमिलीला वेळ काढता येतो. पण तुम्ही जर कोडिंग सुरुवातीलाच पॉझिटिव्ह कोणता मॅम तो ऍडिशनचा कोड साठी पण जर ChatGPT वापरायला लागले तर तुमचं करिअर संपलं तिथं. जेवढं AI चांगलं आहे ना, तेवढं AI वाईट पण आहे. राईट सर.
सो मग तो एक मेन फॅक्टर आहे. आणि मग त्या व्यतिरिक्त जे बाकी असे स्टुडंट आहेत सर की जे BCA आहे किंवा ज्यांना असं पाहिजे की नाही बाबा मला जास्त डीप मध्ये पण नाही वेळ द्यायचा आणि मला कोडिंग पण नाही करायचं, मग त्यांच्यासाठी डेटा अनालिस्ट, क्लाउड हे कोर्सेस आहेत किंवा सायबर सिक्युरिटी वगैरे. मग इथे त्यांना इनिशियल लेवलला चांगले पॅकेजेस वगैरे मिळतात. मग 4-6 महिने प्रॉपर त्या लोकांनी करून मग तिथे IT मध्ये त्यांना एंट्री मिळते. एकदा एंट्री घेतली की पुढे तुम्ही किती पण इंटरनल स्विचिंग करू शकता असे. पण जर एंट्रीसाठी जर तुम्ही इलिजिबल नाहीयेत तर मग तो कोर्स करणं फायद्याचं नाहीये. सो त्यासाठी मी रिकमेंड करेल, जर BCom, BCA, BA आर्ट्सची मुलं पण डेटा अनालिस्ट करून IT मध्ये जातात. कारण रिसर्च ओपनिंग असतात, डेटा अनोटेशन असतं किंवा त्यानंतर भरपूर असं. मी 13 रोल्स फाइंड आउट केले डेटा अनालिस्टचे, त्याच्यावरती आम्ही ओपनिंग शेअर करतो. इनफॅक्ट डॉक अनालिस्ट सुद्धा आहे सर. जसं मी मग प्रोसेस अनालिस्ट बद्दल बोलले, तर असे अनालिस्ट ज्या वर्ड मध्ये अनालिस्ट तिथे तुम्ही जाऊ शकता. म्हणजे IT मध्येच पण प्रॉपरली त्या रोलसाठी, आणि त्याला थोडासा दिमाग पण युज करावा लागतो. बरोबर पाहिजेच ना. फक्त तुम्हाला सॉफ्टवेअर येतं, तुम्ही ते वापरलं ते काम करताय असं नाही. या नंबर ऑफ ह्यूज डेटा आहे, त्याचा अनालिसिस करून त्याचं तुम्ही प्रेडिक्शन करताय समोर किंवा इन्साइट्स बनवताय, तर ते इन्साइट एक्सप्लेन करता यायला पाहिजे. म्हणजे रिसेंटली जी प्रोजेक्ट कॉम्पिटिशन झाली त्यामध्ये खूप मुलांनी खूप अट्रॅक्टिव्ह डॅशबोर्ड बनवले, पण फार कमी असे होते की ज्यांनी ते एक्सप्लेन केले. मॅक्झिमम मुलांना हेच एक्सप्लेन नाही करता आलं. जसं की आता एका मुलांनी काय दाखवलं होतं की 7 इयर्सचा डेटा, मी म्हटलं 1 इयरचा दाखव, त्याला ते नाही जमलं. असं होता का म्हणे की मी क्लास करतोय पण डॅशबोर्डवरचं छोटं पण मला चेंज करता नाही येत, असं नाही जमणार. बरोबर आहे. कारण समोर सिनियर बसले, तुम्हाला थोडं रिप्रेझेंट करायचं, तर तो दिमाग तुम्हाला वापरता यायला पाहिजे आणि ह्याला थोडा वेळ द्यावा लागतो सर. टाइम द्यावा लागतो, प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. तुम्ही असं नको की मला यार आज कोड आला आणि मग मी डिप्रेस होऊन गेलो, नाही, हे नको करायला. हे जर केलं तर 25 डेज तुम्ही पकडून चला सर, 25 दिवस वेळ द्यायला लागतो. 25 दिवसात मॅम अंडरस्टँडिंग होत जातं. नाही सर, युज टू होतो. ओके, डेटाबेस, अच्छा हा डेटाबेस, हा व्हेरिएबल, असं हे असं आहे. तुम्ही इमेजिन करा सर, एखादा 8चा मुलगा त्याने व्हेरिएबल पाहिलाच नाही कधी, तो काय म्हणेल हे काय आहे, त्याने कधी म्हणजे त्याने ते स्मरणात त्याच्या नाही आलं, मग त्याला ते हॅबिट व्हायला, त्याचं कुठे ऍप्लिकेशन व्हायला 25 डेज लागतात. त्यानंतर मग समजायला लागतं. करेक्ट. मॅम, टेस्टिंग हे लेडीज साठी समजलं जातं की मुलींनी टेस्टिंगचा कोर्स करावा, कारण थोडं इझी असतं किंवा हे असतं. बट खूप हुशार डेव्हलपरही मुली पाहिलंय मी की खूप छान कोड करतात. बरोबर. आणि दुसरी गोष्ट की टेस्टिंग आता संपत चाललंय का? बरोबर, मॅन्युअल टेस्टिंग संपत चाललंय. येस सर, मार्केट ऑलमोस्ट डाऊन आहे टेस्टिंगला, त्यामुळे जास्त आम्ही रिकमेंड नाही करत. हा, जे ऑलरेडी आहेत तर तेच डेव्हलपमेंट म्हणा किंवा क्लाउड कडे मूव्ह ऑन होत आहे. कारण की RPA आले, RPA म्हणजे ऑटोमेशनच येते. मग त्याच्या थ्रू जर तुम्ही करू शकता टेस्टिंग तर ते नाही. दुसरा अजून एक लेटेस्ट शिफ्ट मी हा सांगेल की डेव्हलपरचे जॉब प्रोडक्ट मॅनेजमेंट म्हणून शिफ्ट झालेले आहेत. डेव्हलपरचे जॉब हे प्रोडक्ट मॅनेजर, टेस्टिंगचे किंवा म्हणजे थोडक्यात आपण त्याला रिनेम म्हणतो ते झाले. म्हणजे टेस्टर अशी एक हाय एंड प्रोफाईल जशी मानली जायची पूर्वी काळी, तसं नाही राहिलेलं. मग ते टेस्टिंगही करतात आणि ते बाकी गोष्टी पण करतात. सो अशा वेळी ते चालले, कारण त्यांच्यासाठी सायप्रेस सारखे टूल आले जे की मल्टी ब्राउझर टेस्टिंग ऍट अ टाइम करताय. मग तुमची काय गरज. आणि ऑटोमेशन मुळे काय झालं, एका कोड मल्टिपल एलिमेंट ऍट अ टाइम टेस्टिंग करणं पॉसिबल झालं, मग वेळ सेव्ह झाला. या प्रोफाईल हाय एंड प्रोफाईलने खाऊन टाकल्या. सो त्यामुळे टेस्टिंगला थोडंसं आहेच म्हणजे प्रॉब्लेम आहे. ओके, तुम्ही नाही करत आता रिकमेंड ना मॅम. आणि ऑटोमेशन टेस्टिंग पण तरी ऑटोमेशन तसं त्याच्या वर्ड मध्येच ऑटोमेशन येतं सर. म्हणजे एक्सपिरियन्स आहे त्यांच्यासाठी ते खूप व्हॅलिड आहे. म्हणजे IT मध्ये मी तुम्हाला सांगेल की सर 2 वर्ष फक्त एक्सपिरियन्स घ्या तुम्ही, तुम्हाला हे नंबर ऑफ अपॉर्च्युनिटीज भेटतील. ओके, तर तिथे तुम्हाला स्कोप अनलिमिटेड आहे. म्हणजे जर तुम्ही आता एक गोष्ट करताय, तुम्ही दुसरी गोष्ट करायला काहीच प्रॉब्लेम नाही, कारण एन्व्हायरमेंट माहिती आहे, कसं शिकायचं माहिती, युज टू आहेत. सो ऑटोमेशन वाल्यांनी RPA करावं. RPA काय मॅम? रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन, अजून हाय एंड गोष्ट आहे, तर त्यांनी ते शिकायला पाहिजे. किंवा किती दिवसात शिकू शकतो एखादा व्यक्ती जो एक्सपिरियन्स बघतोय, समजा आता की ज्यांची मुलं टेस्टिंग करताय किंवा मुली जास्त टेस्टिंग मध्ये, तर त्यांच्यासाठी ही चांगली तुम्ही संधी सांगितली. आता RPA प्रत्येक टेक्नॉलॉजीमध्ये असतं. ओके, डिपेंड करते की आपलं अंडरस्टँडिंग किती आहे. पण जर एखादा खूप हुशार मुलगा आहे ज्याला ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून शिकायचं, 15-20 दिवस खूप झालं सर. त्याच्या आकलन शक्तीवरती असतं, त्याला किती कॅप्चर करतो समजेल असं. थोडंसं मॅम, मी हा प्रश्न विचारतो. मी एक न्यूज बघितली की एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमधून भरपूर ITच्या लोकांना बाहेर काढलं गेलं रिसेशनमुळे. त्याच्यानंतर न्यूज ऐकली मी, आता मी त्या कंपनीत जाऊन काही चेक नाही केलं आहे, मी तुम्हाला जस्ट सांगतोय. दुसरं मी असं ऐकलं की मोठ्या मोठ्या कंपन्यांनी हायरिंग कमी केलंय किंवा थांबवलंय. ऍक्च्युअल रियालिटी काय आहे, आणि जर असं असेल तर मग आपण कसं काय म्हणू शकतो मुलांना की तुम्ही IT द्या? पहिला फॅक्टर तर यस, लेऑफ्स आहेत आहे मॅम, आणि हे आधी पण होते.
आता हे खूप जास्त आपल्या समोर दिसण्याचं एक मेन कारण हे की आपण ती गोष्ट सतत बघतोय म्हणून दिसते. दुसरं आहे की जे मार्केटमध्ये आता सोशल मीडिया जेवढ्या ऍक्टिव्हली लोक बघतात आहेत बिकॉज ऑफ मोबाईल्स, बिकॉज ऑफ इंटरनेट आहे अनलिमिटेड. तर त्यामुळे आता हीच गोष्ट सर 10 वर्षापूर्वी जर रिलीज झाली असती कदाचित ह्याच्यापेक्षा अर्ध्याच लोकांनी पाहिली असती. असं नाहीये सर की आधी लेऑफ्स नव्हते. 2008चं रिसेशन तर किती घाण होतं ना. हो सर, तेव्हाही होतं, आजही आहे, कदाचित इथून पुढे असणार आहे. याच्यापासून स्वतःला जर वाचवायचं असेल ना तर सेकंडरी इन्कम सोर्स पाहिजे, हा पहिला फॅक्टर झाला. दुसरा आहे की स्वतःहून अपग्रेड केलं पाहिजे. मला कुणीतरी येऊन रिप्लेस करेल याची वाट न बघता मी कसं बेस्ट रिप्लेसमेंट होऊ शकतो एखाद्याचे हे बघणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आज तुमच्या समोर एखादा येतो आणि तो तुम्हाला सांगतो कंपनीचे मार्केट ट्रेंड बघितले पाहिजेत की समजा एखादी कंपनी आहे ती जरा पुढच्या लेवलला काम करते, नवीन प्रोजेक्ट आणते, तर त्या प्रोजेक्टमध्ये मला कसं चांगलं काम करून इन्व्हॉल्व्ह होता येईल हे बघितलं पाहिजे. बऱ्याच वेळा कसं होतं की आपण म्हणतो मला येतं त्याच्यातच मला सगळं पाहिजे, असं नाहीये. IT मध्ये मेन काय गोष्टी असतात की तुम्ही तुमच्या स्किलवरती नाही हे करू शकत, तुम्ही कंपनी किंवा प्रोजेक्ट वरती डिसाईड करू शकता. राजा नाही, ह्यांनी हे नवीन आणलं ना, मला टिकायचंय, माझ्यासाठी AI वर्क झाला. पण जर मी ठरवलं की मला ते काम नाही करायचं तर मला जॉब सोडावंच लागेल ना. बरोबर. कुठल्या लेऑफच्या आधी जनरली वॉर्निंग मिळते. आता ह्याला अजून एक मेन रिझन हे पण आहे सर की आता समजा एखादा नवीन प्रोजेक्ट लॉन्च झाला आणि काही रिझन्समुळे तो डाऊन झाला, म्हणजे त्याला रिझन मल्टिपल असू शकतात. मे बी फंडिंग असेल किंवा लोकांचं काम असेल, तर मग पूर्ण टीम काढून दुसऱ्या टीम घेतात सर. एखादा नवीन चेंज जर बिझनेसने आणला आणि जो तो चेंज जर टीमला ऍक्सेप्टच नसेल तर टीम रिप्लेस करण्याशिवाय बिझनेसला दुसरा पर्याय. प्रत्येक जण धंदा करायला बसलाय तिथं. असं फक्त बेस्ट पार्ट काय सर की इव्हन दो लेऑफ्स आहेत पण ओपनिंग्स पण तेवढेच आहेत. ओपनिंग्स आहेत. अपग्रेड केलं पाहिजे सर आपण. अपग्रेड आणि सेकंडरी अर्निंग सोर्स केलाच पाहिजे प्रत्येकाने. मला फक्त हेच येतं, ह्याच्यावरच माझं लाईफ आहे, याच्यावरती निर्भर राहिलंच नाही पाहिजे. आणि ते करोनाने आपल्याला शिकवलंय सर. बरोबर आहे. कोरोनाने तर ती सगळ्यात मोठी शिकवण दिली आपल्याला. भरपूर हाऊसवाईफ ज्या आहेत की ज्यांचं शिक्षण चांगलं झालेलं आहे, की ज्या BA BCom आहे, BCS केलंय, MCS केलंय, बट त्या आज हाऊसवाईफ आहे. आपल्या चॅनल बघणाऱ्या पण काही लेडीज असतील, म्हणजे किंवा शिक्षणानंतर त्यांच्या लाईफमध्ये गॅप पडलाय, जॉबमध्ये गॅप पडलाय, 2 वर्ष 3 वर्षाचा गॅप आहे किंवा 8-9 वर्षाचा गॅप असू शकतो. तर अशांसाठी IT मध्ये काही अपॉर्च्युनिटी आहे का? डेफिनेटली. आता चांगल्या MNCs सर, जसं की इन्फोसिस एक्झाम्पल देईल, त्यांच्यामध्ये सुद्धा कमबॅक वुमन नावाचे प्रोग्राम्स असतात. हो सर, असतात ना, व्हाय नॉट. ते असतं, मग तिथे तुम्ही वापस जाऊ शकता. आणि बघा कसं असतं ना, प्रत्येकाची प्रायोरिटी फॅमिली असलीच पाहिजे. म्हणजे आज मी जरी असेल तरी माझी प्रायोरिटी फॅमिलीच असते. जॉब हा एक ऑप्शन आहे, एक पर्याय, करायचं की नाही आपल्या हँड्समध्ये. त्यामुळे माझा गॅप झाला म्हणून खूप जास्त स्ट्रेस घेण्यापेक्षा मी आत्ता लेटेस्ट काय चाललंय हे शिकण्यावरती फोकस केला पाहिजे. मॅक्झिमम मुलींचं असं असतं की आता मला टचच नाही तर मी लय डाऊन झाले, मला कॉन्फिडन्स नाहीये, मग माझा आय कॉन्टॅक्ट मिसिंग झालाय. असं न करता मला असं वाटतं त्या प्लॅटफॉर्मवरती येऊन थोडं अपडेट केलं पाहिजे. आणि बऱ्याच मुली मला हे फीडबॅक देतात, लेडीज ज्या मॅरिड आहे, ज्यांना मुलं आहेत. म्हणजे एक माझे स्टुडंट आहे मेघा, तर त्यांचं 9 monthsची मुलगी आहे. बरं. तर त्यांनी दुपारी 1 ते 5 असं शेड्यूल फिक्स केलंय की ज्या वेळेत ती झोपते आणि मग ही शिकायला येतात. त्यांची फॅमिली एवढी छान आहे, त्यांनी मला सांगितलं की ते सांभाळतात. मग मी जेव्हा घरी जाते असं त्यांनी सांगितलं, त्यावेळेस ती खेळत असते त्यांच्यासोबत. मग ती जाताना बाय करते, जा क्लासला जा, म्हणजे असं. सो हे एक एन्व्हायरमेंट आपण दिलं पाहिजे ॲज अ फॅमिलीची पण रिस्पॉन्सिबिलिटी येते. म्हणजे जर वाटतं तुम्हाला की सुनेने जॉब केला पाहिजे तर मग तुम्ही सपोर्टही केला पाहिजे, मुलांना सांभाळलंही पाहिजे. कारण की असं नाही सर की त्यांनी कधीच जॉब नाही केले, काही जॉब केलेले असतात मुलींनी. हा, त्यांच्यामध्ये असतं, फक्त ते थोडंसं आपण तो टच दिला पाहिजे. म्हणजे माझं तेच काम आहे सर, थोडंसं कॉन्फिडन्स दिला ना की मग खूप छान बोलतात. आणि असं अमेझिंग काही मुलींचं परफॉर्मन्स आहे ज्यांना प्राइज अवॉर्ड सुद्धा आम्ही दिलेले आहेत. सो मला असं म्हणायचं की कमबॅक केलं पाहिजे करिअरमध्ये. आणि जर कमवणारी सुनबाई असेल तर नक्कीच सासू सासऱ्यांनी आणि घरातल्यांनी नक्कीच सपोर्ट पण केला पाहिजे. करेक्ट. आता मागच्या वेळेस पण हा प्रश्न होता, बट आता जर नवीन ऑडियन्स कोणी बघत असेल त्यांच्यासाठी हा प्रश्न आहे की माझा भाऊ IT मध्ये आहे किंवा माझे जिजू IT मध्ये आहे, तर ते मला जॉब लावून देतील या अपेक्षेवर भरपूर लोक बसलेले असतात. पण तसं होत नाही. याचं कारण काय? कारण ते तर 10 वर्षापासून IT मध्ये, मग का नाही लावू शकत मॅम? ते माझा शेजारचा मित्र आहे किंवा शेजारचं आहे, ते आहे IT मध्ये, मग ते का नाही लावू शकत जॉब? ऍक्च्युली कसं असतं ना सर, आपण म्हणतो की ज्यावेळेस माझ्याकडे काय नाही त्यावेळेस माझं कुणीच नाही, असं प्रत्येकाला वाटतं. आणि हे फिलिंग देणाऱ्या जगात सगळेच लोक आहे. बघा, त्यांची इच्छा नाही असं नाही आहे सर. मेन गॅप कुठे मी ते सांगते. समजा इन केस तुम्हाला रेफरन्स जरी मिळाला तरी रेफरन्स नंतर आपलं काम हे पाहिजे की बाबा पोझिशन काय, जबाबदारी काय, स्किल सेट काय,
हे न विचारता आपण इतकं घाई करतो ना, म्हणजे डायरेक्ट जातो, इंटरव्ह्यू देतो आणि मग कळतं की अरे नाही होऊ शकत तुझं काम. मला असं म्हणायचं की तुम्ही त्याला रेफरन्स घेण्याऐवजी तुम्ही रेफरन्स घेतल्यानंतर हे विचारा की मला काय रोल आहे, काय इंटरव्ह्यू मध्ये प्रश्न असतील, हे सगळं बघा. खूप मुलांचं काय होतं की रेफरन्स तर मिळतो, म्हणणारे ह्या प्रोफाईलमध्ये काही दम नाही, मग ठीक आहे ना, मना केलं, किंवा असं खूप ठिकाणी होतं. सो रेफरन्स त्यावेळेस वर्कआउट होत नाही ज्यावेळेस आपल्याला त्यातलं नॉलेज नसतं आणि आपण समोरच्याला ब्लेम करतो की अरे याने मला नाही घेतलं. आता अजून एक मेन प्रॉब्लेम असा पण आहे की आपण काय करतो, अशा व्यक्तीकडे जातो की ज्याला स्वतःलाच काय माहित नाही आयटीचं, आणि त्याच्याकडून सल्ला घेतो, शेजाराला जाऊन जॉब मागतो. हा करेक्ट पर्सन नाही सर. बरोबर आहे. कारण कॉलेज कॅम्पस मधून प्लेसमेंट जनरली नाही मिळत आहे. मग जर आपण इन्स्टिट्यूट मध्ये आलो तर आपल्याला एक एक्सपोजर मिळते की अरे इथं बाकी स्टुडंट आहे, प्लेसमेंट टीम आहे, आणि रोज कुणाच्या कुणाचे प्लेसमेंट चालूच आहेत. म्हणजे सर मी तुम्हाला ओपन अपली सांगेल, माझं मोटिवेशन काय असतं किंवा माझं टार्गेट काय की माझ्या ऑफिसमधला बुफे नाही सुकला पाहिजे. म्हणजे काय की माझ्या ऑफिसमध्ये एवढ्या प्लेसमेंट पाहिजे की मला तो बुफे ताजा तवाना पाहिजे. बरोबर आहे. रोज नवीन नवीन मुलांना, कारण ती गोष्ट माझ्या टीमला मोटिवेटेड ठेवते, मुलांना सुद्धा ठेवते. करेक्ट. हे इन्स्पिरेशन घेऊन त्यामुळे आम्ही जॉब कॉल द्यायला कमीच नाही करत. कंटिन्यू जॉब देतो तो सक्सेस असतो ना मॅम. शेवटी तुमचं काय तुम्ही शिकवल्यानंतर त्याला जेव्हा जॉब लागतो ते तुमच्यासाठी एक हॅपीनेस आहे. कारण की शेजारी किंवा रिलेटिव्ह एखादा दुसरा रेफरन्स दे, त्याच्यावरती त्याच्याकडे पण वेळ नाहीये, आणि मग एकदा दुसऱ्यांदा आपण जर फेल झालो तो आपल्या नजरेत अंडर एस्टिमेटिंग होऊन जातो. तो म्हणतो अरे ह्याला काहीच येत नाही, याचा रेफरन्स मी का देऊ. पण जर तुम्हाला ते ऑपॉर्च्युनिटी विन करायची असेल तर आधी त्याच्याकडून हे अंडरस्टँड करून घ्या, आणि नसेल तर क्लासेस थ्रू ऍटलीस्ट 4-5 इंटरव्ह्यूज तुम्ही जा, किंवा त्याच्यानंतर तुम्ही जाऊ शकता. तर हा प्लॅटफॉर्म ह्याच्यासाठी बनला, त्याचा तुम्ही फायदा घेतला पाहिजे. बरोबर आहे. कोणत्या 5 गोष्टी सांगाल तुम्ही आज की ज्या गोष्टी मुलांनी केल्या पाहिजे जर त्यांना जॉब पाहिजे, तर कोणत्या 5 गोष्टी या लक्षात पाहिजे? हे तुम्ही त्यांच्यासाठी सांगता की ज्यांना पगार कमी, आज जॉब लागलाय, 2-3 लाखाचा पॅकेज आहे, आणि हे त्यांच्यासाठी की जे जॉब शोधताय? पहिलं तर जॉब लागण्यासाठी एक आपण हे केलं पाहिजे सर, टार्गेट ठेवलं पाहिजे की मला 25ला तरी 5 लाख पॅकेज कसं मिळेल. म्हणजे हे रिव्हर्स इंजिनिअरिंगसाठी टार्गेट, आपलं प्रत्येकाचे टार्गेट असतं सर, त्याच्याशिवाय आपण मेहनत नाही घेत. सो मग हे ठेवलं पाहिजे की माझ्या 25च्या आधी मला 5 लाखाचं पॅकेज पाहिजे. ओके. दुसरं पाहिजे डिसिप्लिन. तुम्हाला एक्झाम्पल देईल मी आर्मी डॉगचं. जोपर्यंत शिस्तीत आहे तोपर्यंत लय भारी, पण सुटल्यावर बेशिस्त होतील, त्रास होईल, प्रॉब्लेम होईल. हा प्रॉब्लेम आहे सर, डिसिप्लिनच नाहीये. म्हणजे जर आज मी ठरवलं की मला सकाळी 6ला उठायचं, तर मी पुढचे 6 महिने उठलंच पाहिजे. हे शिस्त असते. आणि तुम्ही ऑब्झर्व केलं असेल सर, जे आर्मीचे लोक आहे, नेव्हीचे लोक आहे, खूप शिस्तप्रिय असतात. इव्हन आफ्टर रिटायरमेंट सुद्धा असतात, आणि त्याचे रिझल्ट आपल्या समोर ते स्वतः असतात. त्यांचे हेल्थ बघू शकता, बॉडी, बोलणं, मॅच्युरिटी लेवल अमेझिंग. म्हणजे डिसिप्लिन अशी गोष्ट आहे आपल्याला आयुष्यात प्रत्येक स्वप्न साकार करायला हेल्प करते. करेक्ट. त्यानंतर छोटं काम करायला लाजलं नाही पाहिजे. बरेच मुलं काय करतात ना सर, हा जॉब नको, तो जॉब नको, हे नको, ते नको, मला हेच पाहिजे, इतक्या चॉईसेस करतात, आणि 6-6 महिने नाही 2-2 वर्ष रिकामे बसलेत सर. मग आपण हे का करतो. आणि चौथी महत्वाची गोष्ट, डिग्री नंतर 1ही रुपया घरच्यांचा नाही घेतला पाहिजे, हे स्वतः ठरवलं पाहिजे, आणि ठामपणे सांगितलं पाहिजे. मी माझ्या वडिलांना सांगितलं होतं, आणि त्यासाठी मी डिग्रीच्या आधीच रेफरन्सवर जॉब मिळवला होता माझ्या फ्रेंडकडून, की मला डिग्री नंतर एकही दिवस वाया नाही घालवायचा, कारण मला महिन्याच्या एंडिंगला सॅलरी माझ्या अकाउंटला पाहिजे, मला घरच्यांना पैसे मागायचे नाही, माझा रेंट मी कसं देईल याची थॉट प्रोसेस लास्ट सेमलाच सुरू झाली सर. आणि दॅट इज द रिझन की मी ज्यावेळेस फायनान्शियली इंडिपेंडेंट आहे ना, मी माझे निर्णय स्वतः घेऊ शकतात, की मला कुठे राहायचं, काय करायचं, मला कुठला फोन घ्यायचा, मी कधी लग्न करणार. बरोबर. मी जर जॉबलेस आहे तर माझे निर्णय मी नाही घेऊ शकत. बरोबर बोलला तुम्ही. माझी फॅमिली. सो मी प्रत्येक मुलीला हा मेसेज दिला आजच्या पॉडकास्ट थ्रू, की जर तुम्हाला चॉईसेस करायच्या तर तुम्हाला ह्या 4 फॅक्टरला घेऊन जायला लागेल समोर. बरोबर आहे. तुम्हाला शिस्तप्रिय राहायला लागेल, तुम्हाला तुमच्या कमिटमेंट फॉलो करावं लागतील. जर तसं नसेल तर कुणीतरी तुम्हाला चॉईस करून जाईल. येस. काय होतं मॅम, हे खूप इम्पॉर्टंट आहे आजकाल. जेव्हा आपण बघतो तर ज्या मुली जॉब नाही करत आहे, तर मी असं ऑब्झर्व केलं की हजबंड इज व्हेरी डॉमिनेटिंग ऑन देम. ही इज सेइंग की काय तू तर काही करतच नाही, तू तर घरातच बसली आहे, असं तसं असं करतात. म्हणजे असं ऑब्झर्वेशन आहे माझ्या काही आले लक्षात. आपण जे आता याच्यात राहतोय ना, मुलींनी कमवलंच पाहिजे. राईट. पैसा तुम्ही स्वतःसाठी यूज करा, पण तुम्ही तुमचे, मॅम जे बोलल्या की तुमचे डिसिजन तुम्ही स्वतः घेऊ शकता जर तुम्ही स्वतः कमवतायत तर. राईट सर. खूप इम्पॉर्टंट आहे मॅम. आपण बघतो की क्लास करतात मुलं कधी कधी, पण त्यांना मग जॉब का नाही मिळत. रेशो कधी कधी असं होऊन जातं की यार मी क्लास केला पण मला जॉब नाही मिळाला, याचं कारण काय? बऱ्याच वेळा कसं आहे ना सर, आता आपण महाराष्ट्रात राहतो,
आपल्या मराठी लोकांचे खूप सण आहेत, बरोबर, हा. आणि आपल्याला प्रत्येक सण साजरा करायचा आहे. असं जर आहे तर मग कसं शक्य होणार सर? IT साठी डेडिकेशन खूप लागतं. म्हणजे आज मी ह्या महिन्यात जर काही शिकले लँग्वेज, तर पुढच्या महिन्यात मला ते आठवत नाही, इतकं त्याला कनेक्शन मध्ये राहायला लागतं. ओके, कोडिंगच्या तर. बरोबर आहे. आणि आपल्याला तर सगळे सण साजरे करायचे. हो. मी तर म्हणेल की बेरोजगाराला कुठले सण आलेत सर? सण असे साजरे करा ना की ज्या वेळेस तुम्ही काहीतरी कमवून आपल्या आईला एखादा डाग घेऊन हो, वडिलांसाठी एखादी गाडी गिफ्ट करा. हो. पण जर तुमची ती क्षमताच नाहीये तर तुम्ही मग त्यांच्यावरती तुमचे सण का साजरे करताय? मग तुम्ही सणांसाठी आहेत का सण तुमच्यासाठी आहेत? बरोबर. हे जर तुम्हाला कळत नसेल, काहीच अर्थ नाही सर. मॅक्झिमम मुलं म्हणजे इतके सेलिब्रेशन करतात की म्हणजे भान हरपून करतात. म्हणजे ऋण काढून सण करायची पद्धत आहे सर आपल्याकडं. हे मेन कारण आहे. कारण की 6 महिने क्लास केला आणि दिवाळीला महिनाभर आलाच नाही, असं सर्रास घडतं सर. त्यामुळे मी घरच्यांनाही असं सांगेल की तुम्ही पण ही सवय नका लावू. मुलांना घडी घडी कॉल करू नका की बेटा येऊन जा इकडे, हे पालकांची पण चूक. घरी हा फंक्शन आहे, तो फंक्शन आहे, ह्या गोष्टी करू नका. हे जर तुम्ही करत राहिले तर तुमच्या मुलाचं इकडे डिस्टर्बन्स होईल. कारण तुम्ही स्वतः बघा की तुम्ही 4 दिवस गावाला गेले तर तुम्हाला परत तुमच्या कामावर जायला किती इरिटेट होतं. तर मुलांना ते सुरुवातीचे जे क्लासचे दिवस आहे ते 6 महिने तुम्ही त्याच्यातच राहू द्या, तरच तुम्हाला बेनिफिट होईल, त्या क्लासचा बेनिफिट होईल. तो मुलगा जर ये जा करतोय, त्याचं लक्ष इकडं तिकडं, नुकसान करताय तुम्ही मुलाचं. तुमच्या पैशांचं पण करताय, त्याच्या करिअरचं पण करताय. पालकांनी पण त्यांना बोलवू नका. काय दिवाळी दसरा आपले हिंदूंचे सण आहे, आपण तर कट्टर हिंदू लोक आहे, सगळ्या गोष्टी मानतो, पण ते सण साजरे करण्यासाठी जो पैसा लागतो तो काम करून येतो. हे सगळ्यात राईट सर. आणि प्रत्येक गोष्ट सेलिब्रेट करण्याचं एक हे असतं. म्हणजे मी तर तुम्हाला ओपनअपली सांगेल, आज माझं जे काही मी आजपर्यंत माझ्या लाईफमध्ये मी कधी बर्थडे सेलिब्रेट नाही केला. कारण माझं सेलिब्रेशन एकच आहे, माझ्या स्टुडंटचं अचिव्हमेंट. बरोबर. म्हणजे आपल्याला कुठल्या गोष्टीत खर्च करायचा आहे आणि कुठल्या गोष्टीत नाही करायचं हे ठरवता यायला पाहिजे, समजलं पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं की म्हणजे खूप मुलं करतात, म्हणजे आपल्याला दिसतं हे बघा, केक म्हणा किंवा खूप सगळ्या गोष्टी सेलिब्रेशनसाठी जरूर आहेत, मला त्याच्याबद्दल दुमत नाहीये. पण हे करण्याचं एक तुम्ही टार्गेट ठेवा ना की ह्या 6 महिन्यात मला हे अचीव्ह करायचंय. मग जर तुम्ही जॉब घेऊन गेलात घरी की नाही मग मी ह्या दिवाळीला मी जॉब घेऊन घरी येणार, किती चांगलं स्टेटस आहे हे तुमचं. बरोबर बरोबर. स्टेटसला ठेवण्यासाठी जर तुम्ही मोबाईल घेताय आणि त्याच्यावरती जे स्टेटस होतं तर त्याच्यापेक्षा जॉबचं स्टेटस किती तुम्हाला व्हॅल्यू देईल, किती व्हॅल्यू देईल जॉब. आज बऱ्याच मुलांचे लग्न जमत नाही सर. हो मॅम, खूप मोठा विषय आहे आमच्या खानदेशात, तर खूप मोठा सगळीकडे इश्यू झालाय. मुलांची मुली मिळत नाहीये, मुली मिळत नाही मुला, आणि मुलींना चॉईसेस झाल्यात की IT वाले एवढे चांगले पॅकेजेस मिळतात. त्यामुळे बाकीचे मला कमेंट यायला लागलं सर की बाकी स्ट्रीमचे मुलं मला कमेंट करायला लागलेत की तुमच्या ITच्या फॅडमुळे आमचे लग्न जमत नाहीयेत. बापरे. सो ह्या सगळ्या जनतेला मी एवढं सांगेल की IT ते नाही, प्रत्येकाची चॉईस आहे. आम्ही इंटेन्शनली करतो असं नाही, पण मला असं वाटतं की जर तुमची क्षमता आहे, जर कॅलिबर आहे, तर तुम्ही का कमवू नये. जर तुमच्या वयाच्या 32शीला किंवा 35शीला जर तुमच्याकडे चांगली लक्झरियस गाडी आहे आणि घर येणार असेल तर त्यासाठी 5-6 वर्ष चांगली मेहनत करा. बस बस बस. आणि कल्चर भारी ना मॅम ITचं. IC मध्ये बसून काम करायचंय तुम्हाला, सगळं चांगलं, सगळे लोक चांगले असतात, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट तीच आहे की तुम्ही जेव्हा इकडे येतात तर एक लक्षात ठेवा, आई वडिलांनी कष्ट करून सगळा पैसा जमवलेला असतो. शेतकरी लोकांचे भरपूर मुलं पाहतो आपण, शेतकरी शिकवतोय मुलांना आजकाल, कारण शेतकऱ्यांनी स्वतःचे कष्ट पाहिले, येणारं उत्पन्न पाहिलंय, किती कमी प्रमाणात उत्पन्न येतं, पाऊस कधी कधी नुकसान करून टाकतं. जो व्यक्ती एखाद्या जॉबला जातो गावामध्ये तर तिथे होणारा अपमान त्याने पाहिला आहे कधी कधी. तर तुम्हाला जर तुमच्या आईवडिलांचं आयुष्य चांगलं करायचं असेल तर तुम्ही या क्लास करा, पण हे आलेले पहिले 6 ते 7 महिने जेव्हा तुम्ही तो क्लास कराल डेडिकेटली करा, मन लावून करा. पालकांनी पण त्यांना डिस्टर्ब करू नका. आणि सगळ्यात मेन म्हणजे मुलांनी ती जाणीव ठेवा की लाईफ एकदम रिच बनतं, खूप मोठ्या मोठ्या सोसायटीज बनता येतं, तिथं तुमचे घरं राहतील, तुमच्या आईवडिलांना तुम्ही एक चांगलं जीवन देऊ शकता नंतर, ज्या आईवडिलांनी तुम्हाला इथपर्यंत आणलंय. तर तेच आहे. येस मॅम, जर आपल्या कुणाला आता तुमच्याकडून कन्सल्टेशन हवंय किंवा त्यांना क्लासेस बद्दल काही जाणून घ्यायचंय तर काय, कसं कॉन्टॅक्ट करू शकता आपल्याला? सर, आपली 20 लोकांची टीम आहे मगरपट्टा सिटी IT पार्कमध्ये, पेंटागॉन टॉवर 2ला. 9 to 6 मंडे टू सॅटर्डे कॉन्टॅक्ट आपण करू शकतो. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही नंबर द्याच, मग तिथून कॉन्टॅक्ट करू शकता. डायरेक्ट तुम्ही येऊन व्हिजिट करू शकता. मी तर म्हणेल बोला तर नक्कीच, पण भेट नक्की द्या, कारण कसं असतं बोलणं आणि बघणं याच्यात अंतर आहे. आणि आमची टीम तुमचे सगळे डाऊट जे काय आहेत ते क्लिअर करेल, तुम्हाला रिकमेंड सुद्धा करेल की तुमच्यासाठी काय बेस्ट आहे किंवा काय बेस्ट नाहीये हे सर्व सांगेल. आणि त्यानंतर तुमची जर्नी काय असणार आहे, काय रोड मॅप असणार आहे पुढच्या 1 वर्षाचा, हे सगळं समजावून सांगेल. तर मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन वगैरे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे. तर मॅम तुमचं खरंच मनापासून धन्यवाद. तुम्ही इतकी छान माहिती दिली, आपल्या सगळ्या प्रेक्षकांना महाराष्ट्रातले याचा खूप फायदा होईल.
धन्यवाद सर. आज बँटर विथ चेतन टीम आणि चेतन महाजन सर तुम्ही आज इन्व्हाइट केलं आणि तुमच्या थ्रू मला पूर्ण महाराष्ट्रापर्यंत सगळ्या मुलांपर्यंत आणि पालकांपर्यंत पोहोचता आलं, याबद्दल खूप खूप आभार. आणि मला असं आहे की मी नक्की पुन्हा येईल. वेगवेगळ्या टॉपिकवर लोकांना गायडन्स भेटला पाहिजे. गावाकडच्या लोकांना पुण्यात काय चालतं ते माहित नाही, ते याच्यातून कळतं. डेफिनेटली सर. आणि मला नक्कीच खात्री आहे की हा पॉडकास्ट नक्कीच प्रत्येक महिलेपर्यंत आणि प्रत्येक जॉब सीकर पर्यंत नक्कीच पोहोचेल. येस येस, थँक्यू सो मच. थँक्यू सर.